राम जय राम जय राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय राम जय जय राम। ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यंकरवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। यस्माज्जातं जगत्सर्वं यस्मिन्नेव प्रलीयते येनेदं धार्यते चैव तस्मै ज्ञानात्मने नमः। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आनंदाधिव खल्विमानि भूतानि जायन्ते आनंदेन जातानि जीवन्ति आनंदम यत् प्रयन्तपि संविशन्ति सैषा भार्गवी वारुणी विद्या परमे व्योमन प्रतिष्ठिता। विषय कालचा झाला हा आपलं नसलं चालते आवाज करतो मोठा थोडा। आनंदाची मीमांसा आपण करीत आहोत आणि आनंदाबद्दलचं एक खूप निश्चयपूर्वक वक्तव्य श्रुतीने केलेलं आहे। आनंदाधीव खल्विमानि भूतानि जायन्ते त्याचा अर्थही काल बघितला आहे आपण। आपण सर्व भूते आनंदातूनच जन्मतो आनंदात वाढलेले असतो आणि आनंदात विलीन होतो। ही भार्गवी वारुणी विद्या आहे आणि ती आपल्या सगळ्यांच्या हृदयाकाशात प्रतिष्ठित झालेली आहे। मग आजपासून आपल्या सगळ्यांचे नाव बदलायचे आपल्याला सगळ्यांचे नामकरण बदलावं लागतील पुन्हा बारसं सगळ्यांचं। तुमचं नाव काय? आनंदराव। तुमच्या वडिलांचं नाव आनंदराव आणि किंवा मी आनंद सूत। राहता कुठे? आनंदवनात आणि जायचं कुठे? आनंदाश्रमात। हा जरी थोडासा आपण एक काहीतरी वाङ्मयीन मनोरंजनाचा विषय केला नाही, हे सत्य आहे खरं। आपलं हे परमसत्य आपल्या आयुष्याचं आहे। हे जीवनाचं ध्येय आहे। पुन्हा आपलं जीवनाचं ध्येय आपल्या समोर स्पष्ट आलेलं आहे बिलकुल। माझा प्रवास त्या आनंद भुवनाकडेच आपल्याला माहीत असो वा नसो असाच सुरू आहे तो। ज्यांना माहीत नाही तेही तिकडेच चाललेले आहेत आणि ज्यांनी माहिती करून घेतली ते जाणीवपूर्वक जातात आहे। मग ज्यांनी माहिती करून घेतली ना ते लवकर पोहोचतात नेहमी। ज्याला रस्ता माहीत आहे ना आपल्या ध्येयाचा तो लवकर पोहोचतो आणि माहीत नाही ते मग विचारत बसतात रस्त्यात नाही का या गावाला जाण्याचा रस्ता कोणता। मग 4 जणांना विचारायचं मग तिथे पोहोचायचं तर वेळ लागतो।
म्हणून आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे याची माहिती करून घेतलीच पाहिजे. तिथे कसं जायचं हे साधनही पण आपल्याला अवगतच पाहिजे. आणि म्हणून दोन्ही भाग, आपलं ध्येय काय याची माहिती आपण तत्वविवेकात करून घेतली, जाण्याचा रस्ता कसा आहे याचा आपण दीप प्रकरणामध्ये सगळं साधनी भाव बघितला आहे, ते कसं कसं जायचं, काय काय साधनं करायची. आता आनंदाच्या मुक्कामाला आपण सर्व जाणार आणि श्रुती मातेने जे आपलं वैभव, स्वतःचं प्रत्येक जीवाचं जे वैभव आहे, आनंद रूपता जी त्याच्या हृदयाकाशात प्रतिष्ठित आहे, ही भार्गवी वारुणी विद्या म्हटला याला. आणि या विद्येच्या द्वारे त्यांनी आपल्याला हे स्पष्ट आपल्यासमोर जीवनाचा आराखडा तयार करून ठेवलेला आहे. हजारो वर्षापूर्वी किंवा जीव जन्माला येण्याच्या अगोदर त्या जीवाने कसं कसं आपलं जीवन आक्रमण करावं, जीवनाचा क्रम कसा असावा ह्याच्या संबंधी विचार अगोदरच झालेला आहे. आज मला काही करायचंच नाही आहे खरं म्हणजे, फक्त ते माझ्या डोळ्यासमोर ठेवून मला त्याप्रमाणे मार्गक्रमण करायचं आहे. फक्त वेगळं आपल्या बुद्धीने काही वेगळं आता विचार करून हे करायचंच नाही. मला असं वाटतं की ते काही बरोबर नाही बा, मला असं वाटते असं करावं, मला असं वाटते भगवद्गीतेतला या श्लोकाचा असा अर्थ आहे, मला काय वाटते याला शास्त्राच्या याच्यात शून्य किंमत आहे. मला काय वाटते हा वाक्य प्रयोग परमार्थाच्या क्षेत्रामध्ये अजिबात चालणार नाही. तुमच्या जीवनाची ज्यांनी मीमांसा समीक्षा करून तुम्हाला काय निश्चित हिताचं आहे हे ज्या ऋषीमुनींनी ठरवलं, त्यांना काय वाटते हे महत्वाचं आहे ना. त्यांना काय वाटते हे महत्वाचं आहे. मला काय वाटते याला काही किंमत नाही. म्हणून आपल्या अंतःकरणात काही तर्क उठतात, आपण तर्क असतो, तर्कनिष्ठ असतातच, प्रश्न नाही. तर्काला आवश्यकही आहे स्थान जीवनामध्ये, पण कुतर्काकडे जाऊ नये. शास्त्रानुकूल तर्क करावा असा आदेश आहे आपल्याला. आणि त्यानुसार माझ्या जीवनाचं ध्येय ठरलं आणि मला निश्चित इथे जायचं आहे, शास्त्राने त्यासाठी असं असं कर म्हटलं, ते करत राहणे. शंका घ्यायचं नाही असा त्याचा अर्थ नाही बरं का. आपल्याला काही गोष्टी स्पष्ट करून घेण्यासाठी शंका निश्चित येणारच आहे, बिलकुल निश्चित येणार आहे. आणि त्याचं हे करून घ्यायचं, पण त्या शंकेचं खूप चिकित्सा करून शास्त्राच्या विरुद्ध जाऊन त्याची तर्कानेच त्याचं समाधान शोधण्याचा प्रयत्न करायचा नाही. हा त्यातला मतितार्थ आहे, सगळ्यात मतितार्थ आहे. आणि म्हणून हे आनंदवनात आहेच आपण इथे. खूपच योगायोग आहे बिलकुल. आनंदाची मीमांसा आनंदवनात, आणि मग आनंदाची प्राप्ती निश्चित होईलच बिलकुल आपल्याला. आज आपल्याला ब्रह्मानंदे विषयानंदच बघायचा आहे खरं म्हणजे. आता जवळजवळ आपण थोडंसं समाप्तीकडे जात आहोत. ब्रह्मानंदे विषयानंद, या आनंदाच्या मंदिराला 5 द्वार आहेत, आपण कालच ऐकलं. कुठल्याही द्वाराने जरी गेलं तरी त्या आनंदाच्या गर्भगृहात आपल्याला प्रवेश मिळणारच आहे, अगदी निश्चित आहे. कारण प्रत्येकाच्या मागे एकच शब्द तो सामान्य आहे, ब्रह्मानंदे. आणि म्हणून हे त्याच्यातलं गर्भगृहातल्या मूर्तीचं नाव आहे. पण आता आपण सगळ्या निरनिराळ्या पिंडाचे आहोत. प्रत्येक जीवाने केलेले पूर्वकर्म काही सारखे नाही आहेत ना, सारखे नाही हो सगळ्यांचे. आणि त्यामुळे पिंडापिंडामध्ये इतकी पिंडे मतिर्भिन्ना, त्यांचे विचारही वेगळे आहेत, तेही वेगळे आहेत, सगळंच वेगवेगळं झालेलं आहे. आणि म्हणून ते वेगवेगळे आपापल्या तब्येतीला मानतील अशा दारातून जातात ते सगळे. योगाच्या तब्येतीला ज्यांना जी अनुकूल आहे त्याच्यासाठी तब्येत ते योगाच्या द्वाराने जाते, बाकीचे कुठले. पण हा जो विषयानंद आहे हाही सुद्धा ब्रह्मानंदाचं एक द्वार आहे. हे या प्रकरणामध्ये आपल्याला शिकून घ्यायचं आहे. थोडासा यामध्ये विवेक सतत करावा लागणार आहे. म्हणून पहिला विवेक ठेवला. तो पहिला कसा आहे विवेक, हा पुढच्या याच्यात अनिश्चित होत जातो, त्यामध्ये आहेच तो, म्हणजे सोडायचा नसतो. तत्वाचा विवेक केल्यानंतर दीपाचं जरी आलं ना तरी तिथेही विवेकाचं कामच आहे. आणि अगदी शेवटपर्यंत काल आपण बघितलं, हा विवेक त्याच क्षणी निवृत्त होईल ज्या क्षणी आपल्याला त्या आनंदाच्या स्वरूपाच्या ऐक्याचा अनुभव येईल.
तोपर्यंत विवेक राहणारच आहे. नंतर मग विवेक करण्याची गरज पडत नाही. विवेक करण्यासाठी काहीतरी वेगळं लागेल. जिथे आता काहीतरी वेगळं माझ्यासाठी विद्यमानच नाही आहे. यत्र नान्यत् पश्यति नान्यत् शृणोति नान्यत् विजानाति, इतकी एक विलक्षण परिस्थिती जेव्हा तिथे आहे, मग कशाची विवेकाला? स भूमा, त्याला भूमानंद म्हणतात. हा भूमानंद, ह्या ब्रह्मानंदाचा, ब्रह्मानंद म्हणजेच हा भूमानंद, आणि हा आपल्याला विषयाच्या द्वारातून मिळतो. हा संदेश आपल्याला या ब्रह्मानंदे विषयानंदाच्या प्रकरणामध्ये मिळतोय. पाहू आपण सर्व विषयाचा आनंद भोगतो. सवय आहे अनंत जन्माची, विषयाचाच आहे. त्याची चिकित्सा केलेली आहे इथे स्वामींनी पहिले. आणि म्हणून जीवाला एक गोष्ट अनुभव, त्याच्या अनुभवाचं जे क्षेत्र आहे, आणि आपण सर्वसाधारण प्रापंचिक ज्याच्यात नेहमीच असतो, अनेक जन्म इथेच आहे आपण, यात विषय सेवन हे एकमेव कार्यक्रम सुरू आहे. अगदी एकमेव कार्यक्रम तोच आहे. म्हणजे बाकीचे नाही करत का? परमार्थही हा विषयच होऊन जातो आपल्यासाठी. तोही कार्यक्रम यामध्येच अंतर्भूत आहे. परमार्थाचा विषय हा कार्यक्रम आहेच, त्यामध्ये काही वादच नाही. पण सर्वसाधारण मी माझा आनंदाचा शोध, आनंदाचा स्रोत कुठे आहे हे जाणायचं याच्यामध्ये जातो ना, तेव्हा मला हे विषयच आनंदाचे वाटतात. आणि म्हणून स्वामींनी या आनंदाची, या विषयानंदाची चिकित्सा सर्वसाधारणपणे आपल्यासमोर ठेवलेली आहे. विषयात आनंद शोधणाऱ्या जीवाला एक मोठा त्यांनी सांगून दिलेला आहे की बाबा, तुझा आनंद शोधण्याची दृष्टी बरोबर आहे, ती तुझी अंतःप्रेरणाच आहे, काही वादच नाही त्याच्यामध्ये. आनंद शोधाचा तुझा कार्यक्रम अनंत जन्मापासून सुरूही आहे, काही वादच नाही. पण चुकीच्या जागी तू शोधून राहिला आहेस. चुकीची जागा आहे फक्त, बस. हे विषयानंदामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे. एक म्हातारी होती आणि तिची एकदा सुई हरवली हो, फक्त सुई. थोडासा अंधार होता, काही उजेड पडला नव्हता खरं म्हणजे. आणि ती अशी बाहेर सुई शोधत होती अंगणामध्ये. जाणारे जे येणारे लोक जे आहेत त्यांनी बघितलं म्हातारी काहीतरी शोधते म्हणून विचारलं, आजीबाई काय शोधताय तुम्ही? माझी सुई हरवली. कुठे हरवली तुमची सुई? झोपडीत हरवली आहे म्हणे. तुम्ही इथे काय शोधून राहिलेले आहे? नाही, इथे उजेड आहे ना थोडासा, म्हणून मी इथे शोधते म्हणे. हे कथा म्हातारीची नाही, आपल्या सगळ्यांची ही कथा आहे अशी. आनंदाचा शोध भलतीकडे सुरू आहे, हरवलं भलतीकडे आहे. लक्षातच हे ठेवायचं. जिथे हरवलं तिथे शोधलं पाहिजे आपण. आनंदाचा वेगळा जिथे हरवलं तिथेच, स्वरूपाचा आनंद आहे तिथेच हरवलेला आहे. आणि मी या विषयात शोधून राहिलो त्याला इकडे. विषयाच्या बाजारामध्ये आनंदाचा शोध कितीही जन्म घेतलं तरी तो मला होऊ शकणार नाही, कायम लक्षात ठेवायचं. आणि म्हणून मला आता आपल्याला जे विचार जमत नाही ते आपल्यासाठी आपल्या ऋषीमुनींनी करून ठेवलेले आहे. त्यांनी आनंदाची मीमांसा करून हे सांगितलं की हा विषयानंद कसा खोल आहे हे या आपल्या विषयानंद प्रकरणामध्ये आपल्या समोर ठेवतात आहे. ते आपण विषयामध्ये आनंद आपल्याला प्राप्त होतो नाही का, त्याची प्रक्रिया कशी घडते ती सगळ्यांना माहीत आहे. ती आपण अभ्यासही केला असेल त्या प्रक्रियेचा. अंतःकरण वृत्ती आपले जे आहे, किंवा अंतःकरणच म्हणतात त्याला. अंतःकरण वृत्ती आणि अंतःकरण काही फारसा भेद नाही, समानार्थी शब्द आहेत ते. अंतःकरण विषयापर्यंत बाहेर जाते, त्या विषयाला ते व्यापते. आपल्या अंतःकरणात त्याच्या अग्रभागी असलेला जो चिदाभास आहे तो त्या विषयाचं अज्ञानाचं आवरण फक्त दूर करतो. आणि त्या विषयाचं जे अधिष्ठान सर्व व्यापक ब्रह्म जे आहे ते ब्रह्म, तो विषय मला जाणवून देतो. दोन वेगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या कायमचं. चिदाभासाचं काम फक्त अज्ञानाचं आवरण दूर करणे आहे. आपण म्हणाल अज्ञानाचं आवरण आहे का? आहे. जोपर्यंत माझी अंतःकरण वृत्ती त्या विषयापर्यंत गेली नव्हती तोपर्यंत तो विषय ज्ञात होता का आपल्याला? नव्हता. अज्ञात होता ना, अज्ञातच होता. हेच अज्ञानाचं आवरण आहे. माहीत नव्हता, तो माहीत नसणे हेच आवरण होतं. आणि म्हणून तो विषय मला माहीत नाही हे आवरण दूर करण्यासाठीच फक्त चिदाभास काहीतरी बाजूला सारून देतो, सगळं अज्ञान सांगतो इथे हे आहे.
काहीतरी आहे तिथे ते बघा. ते नेमकं काय आहे याचं स्फुरण, त्या विषयाचं जे अधिष्ठान असलेलं ब्रह्मवस्तू जे आहे तेच. जाणीव करून देणे, ज्ञान करून देणे हे फक्त ब्रह्मवस्तूचं काम आहे बस. त्याशिवाय काही कोणी तिथे करत नाही. चिदाभास फक्त तिथे नेतो. हे शास्त्रीय भाषेत जर बोलायचं झालं तर वृत्ती व्याप्ती आणि फलव्याप्ती असं बोलल्या जाते. वृत्तीने व्यापलं, वृत्ती व्याप्ती. चिदाभास तिथलं अज्ञान दूर करतो, थोडक्यात सांगतोय. आणि तिथे काय आहे याचं स्फुरण मात्र ती अधिष्ठान असलेलं ब्रह्म आहे तेच करतं. जाणीव करून देतं, कळवून देतं आपल्याला, आणि कळण्यात आनंद आहे तो त्याचाच आहे फक्त बस. म्हणून ब्रह्मवस्तूच सगळ्या गोष्टीचा आनंद करून देते, कळवूनही तेच देते. चिदाभास काही तुम्हाला ज्ञान नाही करून देत, तो फक्त आहे एवढं दाखवतो हो. पण काय आहे हे तिथलं अधिष्ठान असलेलं जी ब्रह्मवस्तू आहे ती सांगते आपल्याला की हे इथे इथे असं असं वेगवेगळं आहे काहीतरी. आणि हे स्फुरण आपल्याला आपल्या हृदयात होते, आपलं अंतःकरण तसं स्फुरित होते, मग त्याचं ज्ञान. ही प्रक्रिया आपण लक्षात ठेवूया. एवढी प्रक्रिया लक्षात राहिली म्हणजे आता आपल्याला विषयात आनंद आहे की नाही हे चिकित्सा करायची आहे, याची मीमांसा करायची आहे. या सगळ्या मीमांसा सुरू आहेत सध्या. मीमांसा म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दलचा अत्यंत आदरपूर्वक विचार करणे, याला मीमांसा म्हणतात. मीमांसेची हीच व्याख्या आहे, भलत्या गोष्टीला नाही आहे मीमांसा. मीमांसा म्हणजे एखाद्या गोष्टीचा अगदी काय त्याला आपल्या भाषेत प्रॉस अँड कॉन वगैरे वगैरे असा सगळा समग्र विचार, अगदी आदरपूर्वक विचार असा शब्द लिहिलेला. आदरपूर्वक विचार ज्याचा करायचा, कुतर्कांनी तिथे प्रवेश करू द्यायचा नाही असा विचार तो. तर ही आनंदाची मीमांसा आहे. मला विषयात आनंद होतो म्हणून स्वामींना जरा विचारच पडला, म्हणून त्यांनी ठरवलं, त्यांना दाखवून द्यायचं आहे की आनंद विषयात नाही म्हणून. मग आता ही जी प्रक्रिया इथे जी झालेली आहे त्याचा जर पुन्हा आपण विचार केला तर काय झालं की माझी अंतःकरण वृत्ती तिथे गेली, त्या विषयाला त्यांनी घेरलं. चिदाभासाने तिथलं अज्ञान दूर केलं, त्याचं अधिष्ठान जे आहे सर्वव्यापक ब्रह्म त्यांनी मला काय ते जाणून दिलं. झालं. एवढाही प्रक्रिया संपल्यानंतर अंतःकरण जी आहे ते तिथे जाण्याची जी इच्छा सहित गेलेला आहे चिदाभास, ती इच्छा निवृत्त होते हो. ती वृत्ती रिकामी होते आणि ती वापस येताना त्यामध्ये काहीच नसते. आणि ती इकडे येताना आतमध्ये याला पाहते, आपला जो कुटस्थ आहे ती रिकामी असल्यामुळे त्या कुटस्थाचं किंवा वापस नाही आले असं समजलं तरी तिथे ब्रह्मवस्तू आहे सर्व अधिष्ठान म्हणून. तिथेच ब्रह्माचं प्रतिबिंब पडते. त्याच्यामध्ये ब्रह्मवस्तूचं प्रतिबिंब पडल्याबरोबर आणि अंतःकरण वृत्तीमध्ये इच्छांची निवृत्ती झालेली असल्यामुळे ती मूळचं तिचं जे स्वरूप आहे ना त्या स्वरूपात असते. मूळची आपल्या सर्व वृत्ती मूळच्या अतिशय निर्मल आहेत, अतिशय निर्मल आहेत. त्या प्रारब्धवशात मला जी भोग भोगायचे आहेत ना त्या भोगाच्या वासना त्यामध्ये नंतर हे होतात आणि इच्छा सहित ते बाहेर जाते. ते वासना इच्छा सगळ्या व्याख्या परवा झालेल्या आहेत, लक्षात ठेवायच्या नीट. आणि त्याच्यात इच्छा मिसळलीनंतर तिचं काय की निर्मलता तर थोडीशी कमी झालीच ना, म्हणून ती तिथंच गेल्याबरोबर तो विषय कळल्याबरोबर ती निवृत्त होते. निवृत्त झाल्यावर तिथला आनंद त्यात प्रतिबिंबित होतो. तो त्या विषयाच्या माध्यमातून होत असल्यामुळे मला असं वाटते जीवाला की आनंद विषयातून झालेला आहे. ही प्रक्रिया आता पूर्ण आपल्याला समजून घ्यायची आहे बिलकुल. आणि तो विषयातून झाला आहे असा माझा भ्रम आहे. माझ्या इच्छा झाली म्हणून मला तो आनंद त्या विषयाने होत आहे असं माध्यम इच्छा आणि विषय झाले आणि आनंद मात्र ब्रह्मवस्तूचा झाला. जीवाला भ्रम मात्र त्या विषयानंदाचा झाला. आणि म्हणून जीवाने निर्णय केले की विषयात आनंद आहे असे निर्णय केले. माहीत नाही कोणत्या जन्मात असे निर्णय झाले आहेत आणि हा निर्णय अजूनही तो राबवून राहिला आहे. अखंड प्रवास विषयांच्या द्वारात. ह्यानी तो भिकारी झाला हे त्याच्या लक्षात येऊन नाही झालं. सतत काही पाहिजे असाल तर विषयांच्या द्वारात भटकत राहायचं बस. त्याच्या दारात विषय तिथे कळतं हो की हे क्षणभंगूर आहे, पण नाही ज्ञान आपल्याला ते अनादी अज्ञान इतकं काही विचित्र आहे की खरोखर तिथे यथार्थतेची जाणीव ते होऊच देत नाही आपल्याला. कारण सवय तशी झालेली आहे. खूप सवय पडल्यानंतरही खूप सवय. आता जे मद्यपान करणारे आहेत ते काही लोक सगळे वाईट नसतात बरं का, सगळे वाईट नसतात ते, पण त्यांना इतकी सवय झालेली असते हो अगदी
की ते त्या सवयीनुसार त्यांना आनंद तिथेच आहे असं वाटते. त्यांना पोराबाळात आनंद नाही आहे किंवा संसारात आनंद नाही असा निश्चय नसतो त्यांचा, पण यांना त्याची त्या सवयीचा परिणाम म्हणून तिथे त्यांना जो जास्त आनंद वाटतो. तर असे आपल्याला सवयीचा परिणाम, आपण निर्णय घेतले विषयात आनंद आहे असा माझा निश्चय झाला आणि शेवटी घेतली वाटी हातामध्ये भिकाऱ्यासारखी आणि ह्या पंचविषयाच्या सगळ्या वनामध्ये फिरत आहे. बस कधी शब्दाचा आनंद घेतो, कधी गाणेच ऐकत बसतो दिवस दिवस. यात वेडे होणारे लोक आहेत बिलकुल. संगीतामध्ये वेडे होतो आपण, रात्रभर ते त्यांचं सुरू राहते, आलाप गायन काय असेल तेच वाईट आहे असा मुद्दा नाही आहे, पण त्यात आनंदाचा मूळ आनंदाचा स्रोत तिथे नाही हे समजून घ्यावं लागेल. तेच गायन जर परमेश्वराचं करत बसलो तर ते आपल्याला ते ब्रह्मानंदाचं विषयानंदच आहे, तो ब्रह्मानंदाच्या द्वारात नेते. आणि ते जर दुसरं झालं तर मग ते काय क्षणभंगूर अशा विषयाला प्राप्त करून देते आणि आपलं जीवन यात केव्हा संपते हे आपल्याला कळत नाही. लक्षात घ्यायचं, खरोखर नाही कळत. न कळणे म्हणजे अज्ञान, तेच अनादि अज्ञान आपण त्यालाच म्हणायचं. का निश्चय होऊ नये माझा असा की जेव्हा मला हे कळलं की विषयात आनंद नाही, तर विषयाच्या आनंदाची चिकित्सा झाल्यानंतर मला हा जर हे कळलं की तिथे आनंद नाही तर मी सोडायलाच पाहिजे हे विषयांची पिच्छा करणं. पण ते आपण सोडत नाही, वारंवार तिथे जातो आणि तेच करत राहतो. ह्यालाच तर संसार म्हणतात. हा अनादि अज्ञान असं इतकं घेरून असते की माझी इच्छा असली तरी माझे पूर्वकर्म प्रारब्ध भोगासाठी मला तिथेच नेतात. आणि मग त्या रामरायाचं किंवा गोपालकृष्णाचं सुखच माहिती नाही पडत हो. तुकाराम महाराज फार सुंदर म्हणतात एका गवळणीमध्ये, याचे सुख तुम्ही देखील यावरी मग दारोदारीनं हिंडाला. गवळण आहे त्यांची, काही ती गवळणच आहे. ह्याचे सुख तुम्ही देखील यावरी मग दारोदारीनं हिंडाला. हे दारोदार म्हणजे विषयांचेच आहे, पंचविषयांच्या याच्यामध्ये. इथे हिंडणारच नाही हो तुम्ही. आणि प्रत्येक क्षणी मला त्याचाच आनंद होत आहे आणि माझ्या भ्रमाने मी तो विषयानंद आहे हे समजतो आहे. म्हणून हे सगळे पूर्ण विषयानंदाची चिकित्सा केली त्यांनी आणि आपल्याला हे सांगितलं विषय जड आहेत. आपल्याला माहित आहे विषय सर्व जड आहेत बिलकुल. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नीचा आभासे भद्र जाती. माऊलीची ओवी आहे. हे विषय कसे आहे, रोहिणीचं जळ. काल आलं ते मृगजळ जे आहे ना त्याला रोहिणीचं जळ म्हणतात. का स्वप्नीचा आभासे भद्र जाती. स्वप्नातले हत्ती वगैरे जसे असतात ना तसे नाही आहेत, ते जड आहेत. आणि जड पदार्थ कधीही स्वतःपासून आनंद देण्याच्या ह्याच्यात नाही आहे, नाही का. असं जड दुःख रूप असलेला तो माईक आहे. परवा आपण बघितलं की त्या मायेच्या बाजारात आनंद विकण्याचं एकही दुकानच नाही आहे. तिथे दुकानच नाही तिच्याजवळ. ती दुःखच फक्त देऊ शकते. असं जड आणि दुःखरूप असलेले हे विषय जीवाला कळूनही तो तिथे जातो आणि आनंदाची याचना करतो. हे खूप आपलं जीवनाची शोकांतिका आहे ही आपली, असं म्हटलं तरी चालेल. आता सांगितलं या रस्त्याने जाऊ नका, तिथे गड्डे आणि ते मुलगा पळाला तर हातपाय तोडून घेणारच आहे. असेच आपण प्रत्येक जन्मात आपले फ्रॅक्चर होऊन राहिले आहेत सगळे. हतोत्साह होतो, मनोभंग होतात, किती होतात. आपण बघितले आहे विषयामुळे वेडे झालेले लोक आत्महत्या करतात शेवटी. एवढं सुंदर जीवन जे मिळालं ज्यामध्ये मला तो परमात्मा काय जाणून घेण्याची यंत्रणा इथे उपलब्ध करून दिलेली आहे परमेश्वराने. त्या यंत्रणेला आपण कुठेही अगदी काय म्हणतात त्याला त्याची दखल घेत नाही आणि भलत्या याच्यासाठी आपलं आयुष्य हे खर्च करतो. स्वामी म्हणतात विषय जड आहेत, जडामध्ये कुठलंही आनंद देऊ शकण्याची त्यांची हे नाही. आणि हे कसं आहे याच्यासाठी ते आपल्या पुस्तिकेत एक छोटासा शब्द आहे, कुत्र्याचा हाड चघळण्याचा दृष्टांत. माहित आहे सगळ्यांना, पण तरी त्याचा 1-2 मिनिटं विचार करू आपण. कुत्रा हाड चघळत असतो हे माहित आहे आपल्याला, सगळा हा प्रसंग माहित आहे. त्यांना खूप ते आवडतात ते. मग त्याच्यात होतं काय नेमकी, ते हाड चघळताना ते हाड जरा कठीण टणक असल्यामुळे त्याची तोंडातली वरची जी कातडी आहे की नाही ती फाटते आणि त्यातून त्याच्याच तोंडातलं रक्त निघतं. ते रक्त हाडावर जातं आणि याला असा भ्रम होतो की हाडातच रक्त आहे आणि ते मी चघळून राहिलो आहे म्हणून तो ते चघळत राहतो आणि स्वतःच रक्त त्यात होत राहते.
असं आहे आपलं. हा आपल्यासाठी दृष्टांत आहे. कुत्र म्हणजे आपण वेगळा समजायचं असं नाही, आपण असे विषयाची हाडं चघळून राहिलो आहे. बिलकुल आनंद ब्रह्मवस्तूचा आहे, वाटून राहिलं की ते विषयातूनच येऊन राहिलं. ब्रह्मवस्तूचा आनंद, माझाच आनंद, माझ्याच तोंडातलं रक्त त्यात जाऊन राहिलं, मी ते त्याचं क्रेडिट विषयांना देतोय. म्हणून हा दृष्टांत इथे दिलेला आहे. तर अशा रीतीने जीव शेवटपर्यंत हे अज्ञानामुळे हे तो जाणू शकत नाही की हे निघालेलं रक्त माझ्याच घशातलं आहे, आणि त्यामुळे मग त्याला दुःख भोगावी लागतात. जिथे सुख नाही तिथे जर खूप शोधत बसला तर त्या आजीबाईंनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर सुई शोधली, मिळेल का तिला? ते मिळणार नाही. हा एक भाग, पण त्याला दुसरा भाग पहा, दुसरा पैलू. तिला कष्ट होतील, दुःख होतील, दुःखच होतील. म्हणून मग काय, पुन्हा आपलं ते ध्येय डोळ्यासमोर येते. य एतत् विदुर अमृतास्ते भवंती अथेतरे दुःखमेवा पियंती. अथेतरेमध्ये आपण पुन्हा सगळे आलो. असंच आपण आपल्या सुखाच्या प्राप्तीसाठी हा जन्म मिळाला, आणि पदरात दुःख घेऊन पुन्हा आपण केव्हा आपलं आयुष्य भानू संपतो हे आपल्याला कळत नाही. पुन्हा माहीत नाही केव्हा हा जन्म येईल, केव्हा येईल कोणाला माहीत. आपले काय कर्माचं काय एकंदरीत ग्राफ ईश्वराने करून ठेवलेला, कुठे जाऊ पुढच्या जन्मात माहीत नाही हो. ह्या इथे या जंक्शनला केव्हा येऊ, मानवदेह जंक्शन म्हटलेलं आहे. समर्थांनी त्याला घबाड म्हटलो. घबाड, मनुष्य देह घबाड, इतर जन्म काबाड. ते काबाड कष्ट करण्यासाठी तसंच आहे ते. घबाड हा तिला घबाड मुहूर्त आहे पंचांगामध्ये, चांगलं मुहूर्त मानलेलं आहे, त्यावर सगळ्या गोष्टी शुभ होतात. घबाड मुहूर्त असतात पंचांगामध्ये. किती आपल्यासाठी करून ठेवलं बघा बरं. पंचांगात सुद्धा 24 तासाच्या दिवसातनं कोणत्या गोष्टी शुभ काळ आहे, कोणता तो राहू काळ आहे, तुम्ही घरातून बाहेर पडताना कोणत्या क्षणाला पडावं जेणेकरून तुम्हाला दुःख, किती करून ठेवावं. त्यांचे उपकार मानतच नाही कधी आपण, हो कधीच मानत नाही. खरं म्हणजे ते रात्रंदिवस बिचारे जंगलामध्ये अरण्यात बसलेले हे करून ठेवलं, आणि आपण आपल्या शहरामध्ये चांगल्या सुखसोयीने युक्त येऊन त्यांचं स्मरणही आपण करत नाही. हेच खरोखर मोठं हे आश्चर्याची गोष्ट. ऋषी ऋण आहे आपल्यावर, ऋण आहे त्यांचं. आणि मग आपलं कर्तव्य एकच आहे, कमीत कमी ऋषींनी निर्माण केलेला वाङ्मयाचा अभ्यास करणे हे त्यांचं ऋण उतरवण्याचा एक भाग आहे. त्यांचं ऋण कसं उतरायचं, ऋण म्हणजे आपल्या काही डोक्यावर काही सगळी ओझं लादलं असं नाही, पण त्यांनी आता माझ्यासाठी जर मी जीवन कसं जगावं हे जर दुसरा एखादा करत असेल तर मग त्याला थँक्यू नाही म्हणायला पाहिजे का आपण? त्याचे थँक्स म्हणणं आहे, थँक्स गिव्हिंग आहे. आपल्या रोजच्या भाषेत बोलायचं जर झालं, काही स्मरण नाही आहे आपल्याला. ऋषीमुनींचं यांनी हा शोध लावून ठेवला आपल्या पुढे. आनंदादेव खलवेवानी भूतानी जयंते, हा या शोधाला आजपर्यंत जेवढे नोबेल पुरस्कार आहे ना ते सगळे इथेच द्यायला पाहिजे. आणि ते आपण नोबेल पुरस्कार व्यवहारात कोणीतरी ते फळ पडलं एखादं खाली, त्याच्याबद्दल काही युरेका करत ओरडत सुटला कोणी एखादा, किंवा आधुनिक कालामध्ये एखादं काहीतरी शोधून काढतो जे अगोदर सिद्ध असते. तिथे शोधून इथे काहीच काढता येत नाही, अगोदरच ते सिद्ध आहे, ते फक्त प्रकट करतो. त्याला अगदी खूप मोठा समारंभ करून त्याला पैसे देतो, काय काय देतो. यांना काय द्यावं आपण ऋषींना, ज्यांनी आपल्याला आपल्या आनंदाचं द्वार उघड करून दिलेलं आहे. ऋषी ऋण आहे आपल्या सगळ्यांवर, पितृ ऋण वगैरे वगैरे जे 3 ऋण आहेत त्याच्यात ऋषी ऋण एक आहे. मग आपलं एकच काम आहे ऋषी ऋण जे उतरवायचं आहे, त्यासाठी त्यांच्या वाङ्मयाचा नीट अभ्यास करणे एवढंच त्यांची अपेक्षा आहे. त्यांच्या जयंत्या साजरा नका करू, त्यांनी काही असं म्हटलं नाही की माझ्या इथे आमचे मंदिरं करा, जयंत्या साजरा करा, उत्सव करा, काही करू नका. फक्त आम्ही जे हे समर्थांनी दासबोध वाचायला सांगितलं, जयंती करा असं कधीच नाही म्हटलं त्यांनी. मी गेलो असे मानू नका, बस सांगितलं त्यांनी. ह्या माझा दासबोध पहा, मी त्यात आहे विद्यमान. बिलकुल आपण ते करायला पाहिजे. असंच हा या पॅरेग्राफचा तो आपल्याला संदेश आहे, खूप मोठा संदेश यांनी आपल्यामध्ये आपल्याला मिळतो आहे. आता यावरून एक निर्णय झाला की आनंद विषयात नसून आनंद विषयासंबंधीच्या ज्या भोगांच्या इच्छा आहे त्याच्या निवृत्तीने झालेला आहे. बरोबर आहे, इथपर्यंत आलो आपण. आता बघा तुम्ही की थोडासा पुढचा मुद्दा आहे की
की विषयाच्या इच्छा ज्या निवृत्त झाल्यानंतर त्यात आनंद प्रतिबिंबित झाला. मग तो प्रतिबिंबित झालेला आनंद, त्याचे जे परमात्म्याचे जे घटक आहेत, आपण बोलू आताच्या भाषेत घटक, तसा तो काही असा घटकामध्ये वाटलेला नाही आहे, तो सच्चित आनंद रूप आहे, ते प्रतिबिंब त्यात पडलं. मग सगळ्याच्या सगळं मला सच्चित आनंद तिघांची अनुभूती व्हायला पाहिजे ना. पण पूर्ण ती अनुभूती होत का नाही, मग असा प्रश्न येतो. त्यांनी पुढची चिकित्सा आरंभ केलेली आहे की मला जो आनंद होतो तो सच्चित आनंदाचं प्रतिबिंब त्यात धारण केल्यामुळे होतो, आणि तो आनंद मला सच्चित आणि आनंद या तिन्ही घटकासहित व्हायला पाहिजे. तो कधी कधी होतो मला आणि कधी कधी होत नाही. याचं कारण काय, याची कारण मीमांसा त्यांनी पुढच्या याच्यामध्ये केलेली आहे. आणि म्हणून याच्यासाठी आपल्याला वृत्तींचा अभ्यास त्यांनी करायला सांगितलेला आहे. वृत्ती, आनंद पूर्ण का होत नाही, आनंद होत, ही प्रक्रिया इतकी म्हणजे क्षणिक आणि ताबडतोब होऊन जाणारी आहे की मी विषयाकडे गेलो, विषय मला कळला, हे झालं, हे सगळं होऊन जातं, तो आनंद होतो. त्या आनंद झाल्यानंतर खरं म्हणजे मी तिथे थांबायला पाहिजे. आपण थांबत नाही, कारण काय, दुसरे पुन्हा विषयांची इच्छा लाईन लावून उभ्या असतात क्यूमध्ये, त्या आपल्याला तिकडे त्या आनंदाची दखल घेऊ देत नाही, पुन्हा त्या ओढून आणतात, पुन्हा तेच प्रक्रिया सुरू, असं हे सुरू राहते. मग माझ्या वृत्तीमध्ये मला हा आनंद का प्राप्त होत नाही. सच्चित आनंद हे तिन्ही घटक आहेत त्याचे, आणि या तिन्ही घटकामध्ये त्यांनी मला तिथे आनंद द्यायला पाहिजे. म्हणून वृत्तींचा अभ्यास त्यांनी करायला सांगितला, आणि त्यांनी वृत्तींचा आपल्यासाठीच अभ्यास करून ठेवला, आणि आपल्यासमोर ह्या वृत्ती किती प्रकारच्या आहे, आणि त्यामुळे तो आनंद स्पष्ट, आनंद होतो पण स्पष्ट होत नाही. हा त्यातला बारकावा आहे, लक्षात ठेवायचा. ते का होत नाही त्याचे कारण दिलेले आहे. म्हणून वृत्तीच मुळात तीन आहेत. वृत्ती तीन आहेत, तिन्हीचे नावं माहीत आहे, मूढ वृत्ती, घोर वृत्ती आणि शांत वृत्ती, हे तीन नाव आहेत. विषयानंदाचा विषय येईल पुढे, तो पुस्तिकेमध्ये दिलेला आहेत आपल्याला. ह्या तीन वृत्ती आहेत. आता या तीन वृत्तींचे स्वभाव वेगवेगळे आहेत. वृत्तींचे स्वभाव आहे प्रत्येकाचे. शांत वृत्ती, शांत वृत्तीचा काय स्वभाव, ती अतिशय निर्मल आहे, आणि तिची जी निर्मिती आहे ती सत्वगुणातून आहे. सत्वगुणातून निर्माण झालेली शांत वृत्ती निर्मल आणि स्वच्छ असल्यामुळे त्या आनंदाला ती पूर्ण ग्रहण करून घेते. सच्चित आनंद तिन्ही पूर्ण प्रतिबिंब उतरतात तिच्यामध्ये. पण वृत्ती आपली सगळ्यांचीच नेहमीच शांत राहत नाही. दुसऱ्या नंबरची जी वृत्ती आहे तिची घोर वृत्ती घेऊ आपण उदाहरणासाठी. कोणती वृत्ती केव्हाही कशी विचार केला तरी चालतो. तो घोर वृत्ती ही रजोगुण प्रधान आहे. आणि काय होते यामध्ये की रजोगुण प्रधान असल्यामुळे ती थोडी मलिन होऊन गेली. आता सत्वगुणाबरोबर रजोगुणही मिसळला, मलिन झाली ती बिलकुल आहे. ती थोडीशी कमी मलिन झालेली आहे तशी ती. परंतु त्या मलिन वृत्तीमध्ये आता एकात पडलेला आनंद दोन ठिकाणी गेला तर त्याची मात्रा कमी होऊन जाते ना, त्याची प्रभाव कमी होऊन जातो. म्हणून थोडंसं त्या घोर वृत्तीमध्ये जो आनंद प्रतिबिंबित होतो तो आनंद पुन्हा आणखी विभागला गेला, आणि विभागला गेल्यामुळे माझ्या अंतःकरणात त्यावेळेस जर घोर वृत्ती जर जास्त असतील तर शांत वृत्तीमध्ये प्रतिबिंबित झालेल्या आनंदापेक्षा घोर वृत्ती आणि शांत वृत्ती सहित असेल तर तो आनंद विभागला जाईल, मला त्याची पूर्ण अनुभूती येणार नाही. हा महत्वाचा मुद्दा. त्या आनंदाची मला पूर्ण अनुभूती येणार नाही. आणि आता हे दोनच असते तर ठीक आहे. तिसरी मूढ वृत्ती आहे पुन्हा माझ्या याच्यामध्ये, मूढ वृत्ती पण आहे. आणि म्हणून मूढ वृत्तीचं काय गुणधर्म की ती मोह निर्माण करणारी आहे. मूढ दशा कळत नाही तिथे, अज्ञान मोह असल्यामुळे. आणि हे आता ह्या माझी वृत्ती जर मोहवृत्ती जर त्यावेळेस असेल तिला काहीच कळणार नाही आनंदाचा. पूर्ण आनंद कलुषित होऊन गेलेला असतो माझा तो. शांत वृत्तीमध्ये जे पूर्ण आनंदाचं प्रतिबिंब ग्रहण केलं गेलं त्यापेक्षा ह्या वृत्तींचे जे स्वभाव धर्म आहेत, या स्वभाव धर्मामुळे रजोगुणामुळे जी दुसरी वृत्ती झाली घोर वृत्ती, आणि ही मूढ वृत्तीचं मूळ आहे तमोगुण. आणि तमोगुणामध्ये एकच कार्य आहे, काय, बस काही न जाणणे मोहित होणे, बस. तिथे दोनच गोष्टी होतात.
तमोगुणामध्ये आहे ना, आपण काहीच जाणत नाही, झोपेत काही जाणतो. झोप ही आपली तमोगुणाची दशा आहे, म्हणून तिथे काही जाणण्याची व्यवस्थाच नाही. तिथे अज्ञानाचं साम्राज्य आहे बिलकुल अगदी. आणि ह्या तिन्ही वृत्तीसहित जर आपण तिथे त्या आनंदामध्ये गेलो तर त्या आनंदाचं प्रतिबिंब धूसर होऊन जातं. म्हणून मला सच्चित आनंद हे पूर्णरित्या अनुभवाला येत नाही. परंतु या वृत्तींचे स्वभाव जे आहेत ते आणखी थोडंसं त्याचा जर विचार केला तर शांत वृत्ती जी आहे त्याच्यात पूर्ण 3 येतात. रजोगुणामध्ये आनंद येतो, कमी याच्यात होतो, पण तो सच्चित असतो, त्याच्या सहित असतो, सच्चित असतो, म्हणून तो थोडासा आणखी कमी होऊन जातो. आणि या मूळ वृत्तीत तर जवळजवळ काही मोहित दशा असल्यामुळे विवेकशून्य दशा असते, म्हणजे सच्चित आनंद थोडा जरी त्यात आला तरी कळत नाही. त्याच्यामुळे हे अशी एकंदरीत ह्या 3 वृत्तीमध्ये ते येते. आणि म्हणून मला सच्चित आनंदाचं स्वच्छ प्रतिबिंब अनुभवाला येत नाही, अनुभवाला येत नाही ते. आणि हे अनुभवाला न आल्यामुळे मला खरोखर कळत नाही. तमोगुणाने अज्ञान दशा निर्माण झाल्यामुळे कळत नाही की तो आनंद ब्रह्मवस्तूचा आहे, मला वाटते तो विषयाचा आहे. एवढंच खरं विषय आहे यामध्ये, बस बाकी काहीच नाही. ब्रह्मानंदे विषयानंदामध्ये स्वामींना एवढंच सांगायचं की या 3 वृत्तींचा नीट तुम्ही अभ्यास करा. आणि नीट अभ्यास करून हा निर्णय घ्या की मला जो आनंद मिळतो आहे, ब्रह्मानंद जो आहे, तो ब्रह्मानंद जो आहे तो मला जो आनंद मिळतो आहे तो विषयापासून नसून ब्रह्माचाच आनंद आहे. आणि अशा रीतीने मग आता आपल्याला काय काय करावं लागेल? विषयानंदाच्या माध्यमातून ब्रह्मानंदाकडे जर जायचं असेल तर ह्या चिकित्सा ही मीमांसा करावी लागेल आपल्याला. मला माझ्या वृत्तींचा नीट अभ्यास करून ज्या शांत वृत्तीमध्ये परमात्म्याचं प्रतिबिंब पूर्ण धारण करण्याची क्षमता आहे ती वृत्ती वाढवायची, ती वृत्तीचा हे करायचं, म्हणजे मला पूर्ण छान आनंद येईल. दुसरी जी घोर वृत्ती आहे रजोगुण प्रधान असलेली, त्या वृत्तीमध्ये काय मिश्रण झालेलं असल्यामुळे त्याच्याबरोबर ते आनंदाची विभागणी झालेला असल्यामुळे आनंदाची प्रतिबिंबता तिथे कमी झाली. मूळ वृत्ती तर आणखी धूसर झालेली आहे. म्हणून 3 वृत्ती जर असतील माझ्या तर मला माझी कोणती वृत्ती नेहमी जास्त वाढवायची आहे याचा अभ्यास करावा लागेल. अभ्यासच करणं आहे, हा नाहीतरी सगळा अभ्यासच सुरू आहे. अभ्यास वर्गच आहे आपला. तर हा अभ्यास करून मला शांत वृत्ती माझी विकसित उत्कर्षाला जाईल अशी अवस्था माझ्या अंतःकरणाची ठेवावी लागेल. आणि घोर आणि मूढ वृत्ती कमी होतील, हे करावं लागेल. हे केल्यानंतर मग साहजिकच आहे रजोगुण कमी करायचा आणि तमोगुण कमी करायचा. विषयाच्या इच्छा आवराव्या लागतील, विषयांच्या इच्छा आवरून ठेवाव्या लागतील. हे सगळं करत 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 ज्या दिवशी मी सत्वगुण प्रधान माझं अंतःकरण होईल त्या दिवशी मात्र मला आनंदाचा अनुभव सहज बसल्या जागीच आहे. तो आनंद नाही कुठे गेलेलाच नाही. सगळ्या विश्वामध्ये हा आनंद ओतप्रोत भरून आहे. आनंदात जन्म आहे, आनंदात वाढलो आहे, आनंदातच विलीन होतो आहे. याचा अर्थ आपण आनंदमय आहो, नाही का? आनंदमय आहे आपण सर्व. आणि ते आनंद ओतप्रोत आहे, बाहेर मागे पूर्ण भरलेला आहे. बिलकुल मय प्रत्यय लावलेला आहे तिथे. ज्ञानमय, चिन्मय हे जे शब्द आपण आहे ना, हा मय प्रत्यय जिथे आहे त्या मया प्रत्ययामध्ये 3 गोष्टी असतात. ज्ञानमय, चिन्मय म्हणजे पूर्ण ज्ञानच, पूर्ण चैतन्यच, बिलकुल आनंदमय. पण हे परमेश्वरात लावलेले शब्द आहे पहा. तो कसा आहे? तो ज्ञानमय आहे परमात्मा, चैतन्यमय आहे, आनंदमय आहे. मयट प्रत्यय आहे तो. आणि याचे 3 अर्थ आहेत. या मय प्रत्यय हे आपण शब्द वापरतो व्यवहारात, पण त्याचे आपल्याला अर्थ माहीत नसल्यामुळे आपण ते असे एक ग्रॉस यांनी वापरत होते. त्याचा ग्रॉस यूज करून घेतो सगळ्याचा. आता उदाहरण पाहू आपण. मयट प्रत्ययाचे 3 अर्थ आहेत. एक आहे प्राचुर्य, एक आहे विकार आणि एक आहे ऐक्य. प्राचुर्य, विकार आणि ऐक्य हे मयट प्रत्ययाचे अर्थ आहे. उदाहरण घेऊ आपण. एखादा गाव जलमय झालं असं म्हणतो आपण, नाही का? जलमय झालं एखादं गाव, याचा अर्थ काय? सगळं पाणी नसते तिथे. प्राचुर्य म्हणजे अधिकता. प्राचुर्य शब्दाचा अर्थ ते अधिक मात्रेमध्ये तिथे आहे. काही गावं, काही घरं आहेत की ज्याच्यामध्ये पाणी शिरलेलं नाही आहे अजून. असं सगळेच घरं अखंड बुडाले अशी परिस्थिती नाही. म्हणून जलमय शब्दाचा अर्थ
त्याचं जलाचं आधिक्य प्राचुर्य. दुसरा त्याचा विकार अर्थ आहे. विकार, मातीचा घट तयार केला, तो मृण्मय आहे, पण तो विकार आहे त्याचा, विकार अर्थाने तो, म्हणून त्याला मृण्मय म्हणतात. या मृण्मयामध्ये तो मातीचा विकार आहे असं दर्शवलं जातं. परमात्मा आनंदमय आहे. इथे मात्र ऐक्याची भावना आहे. इथे ऐक्याची भावना, तो आनंदमय आहे. म्हणजे आनंद आणि परमात्मा हे दोन विषय नसून ते दोन्ही एकच आहेत, एकार्थी आहे, ऐक्यार्थी आहे. जीव ब्रह्मैक्य ज्या अर्थी सांगितलेलं आहे त्या अर्थी तिथे हे अशी ज्ञानमय आनंदमय ह्या दशा होतात. म्हणूनच मी तिथे माझीही स्वतःची तीच दशा आहे आजही विद्यमान. मी सुद्धा आनंदमयच आहे, मी सुद्धा ज्ञानमय आहे. मी ज्ञानमय असल्यामुळे बघा व्यवहारामध्ये मला की नाही खूप काय एक अशी खूप जाणून घ्यायचं, अधिकाधिक ज्ञान मिळेल ही माझी इच्छाच असते की नाही. मॅट्रिक झालं की लगेच कॉलेजमध्ये जायची इच्छा होऊन जाते, अधिक माहिती मिळवण्याची इच्छा आहे. कॉलेज झाल्यानंतर आणखी काही दुसरं त्याच्या पुढचं पोस्ट ग्रॅज्युएशन कर, त्याच्यानंतर PhD करायची इच्छा आहे. काही लोक 80 वर्षी PhD वगैरे मिळवतात. अधिकाधिक आनंद प्राप्त करण्याची माझी इच्छा आहे, कारण मी स्वतः ज्ञानमय आहे. आणि ही इच्छा कुठे शेवटाला जाते? ज्या दिवशीपर्यंत आपल्याला परमात्मा मिळत नाही ना, तोपर्यंत ही इच्छा संपत नाही माझी. मीच आनंद आहे हे कळल्यानंतर आनंदमय होण्याची इच्छा होईलच कशाला, नाही का? मीच सोनं आहे जर असं मला कळलं तर मी सोन्याच्या शोधात जाईल का बाहेर? जाणार नाही. तर मीच आनंद रूप आहे कळलं की आनंदाचा शोध संपला. अधिकाधिक आनंद मिळवण्याची माझ्या ज्या नैसर्गिक इच्छा ज्या आहे त्याच दिवशी थांबतात, ज्या दिवशी मी परमात्मा रूप होतो. माझं जीव जो आहे तो ब्रह्म ऐक्य आहे, तिथे सुख म्हणतात. किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, तेथ जे होय तया नाव सुख. व्याख्या आहेच नाही स्पष्ट. तिथे कोण व्याख्या करायला तिथे वेगळा पेन आणि पेन्सिल घेऊन बसलाय. किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, जीव हा आत्म्याशी ऐक्यात जातो. तेथ जे होय, जे काही होय, जेचा अर्थ जेनी काय निर्देश केलेला आहे, जे काही होय तया नाव सुख. इथे माझा ज्ञान मिळवण्याची व्यावहारिक इच्छा सुद्धा पूर्ण संपून जाते. शांत वृत्तीत अखंड तो परमात्मा प्रतिबिंबित असतो. काही करण्याची आता इच्छाच नाही, काही गरज नाही. तस्य कार्य न विद्यते, काही करण्याची त्याला गरजच नाही. करून काय मिळवणार आहे आता? सगळंच यम लब्ध्वा ना परम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुनापि विचाल्यते. यम लब्धा ना परम लाभम, याच्यापेक्षा आता मला श्रेष्ठ लाभ काहीच नाही. आणि त्यात मी जेव्हा स्थित होईल ना, गुरुनापि विचाल्यते, म्हणजे बाळा एवढे दुःखाचे पर्वत आले तरी मी विचलित होत नाही. भगवद्गीतेचा श्लोक आहे, अर्थ आपण थोडंसं चिंतन करून घ्याल्यानंतर. आत्मलाभ सर्वश्रेष्ठ लाभ आहे, या लाभापेक्षा अधिक लाभच नाही. म्हणून लाभ मिळण्याची माझी ओढ गीड सगळी बंद होऊन पडते आणि मी त्या स्थितीला प्राप्त होतो. ही त्यांनी अनुभवली. आणि म्हणून आपण विषयात ते काहीतरी वेगळंच भलतंच भलतीकडे शोधतो आहो, याची खंत स्वामींना आहे. आणि म्हणून त्यांनी आपल्यासाठी हा पूर्ण विषयानंद जो आहे याची चिकित्सा करून ठेवली. याच्यातून आपण काय शिकू? आपण एक गोष्ट, आनंद विषयात नाही, विषयात मुळीच आनंद नाही. विषय जड आहेत. दुसरं, जड वस्तू आनंद देण्यास समर्थ नाही. तिसरी गोष्ट, मग माझ्या वृत्तीमध्ये जे आहेत तर वृत्तीच माझ्या 3 प्रकारच्या असल्यामुळे हा आनंद फक्त माझ्या शांत वृत्तीमध्ये प्रतिबिंबित होतो. आणि बाकीच्या रजोगुणी आणि तमोगुणी ज्या वृत्ती आहेत त्यामध्ये हे कलुषित असल्यामुळे हा आनंद तिथे मला पूर्णतः प्राप्त होत नाही. याला मिश्र आनंद म्हटलाय हो याला. हा विषयांच्या आणि वृत्तींच्या माध्यमातून येत असल्यामुळे यालाही खरा आनंद नाही, हा मिश्र आनंद मानलाय शास्त्राने. वृत्ती आहे ना मध्ये आणि विषय आहेत, एवढ्या सगळ्या त्या माध्यमातून तो माझ्याकडे येत आलेला आहे. थोडंसं कुठलंही सूर्याचा प्रकाश जर अगदी स्पष्ट इथे जर आता पडत असेल तर तो अगदी पूर्णतः इथे येऊन मला सगळं प्रकाशित करून दाखवतो. आणि थोडेसे काही मध्ये जर कमी जास्त ढग असतील ना त्याचा प्रकाश पूर्णतः इथे आपल्यापर्यंत पोहोचत नाही.
म्हणून वृत्ती विषय यांच्या माध्यमातून तो आला, म्हणून तो थोडासा मिश्र म्हटलेला आहे त्याला. शबल शब्द आहे त्याच्यासाठी. शबल म्हणजे मलिन झालेला, कुठल्या तरी कारणाने तो जो मलिन झालेला आहे तो असा हा आनंद आहे. आणि म्हणून मला ही चिकित्सा करून हे समजून घ्यायचं आहे की विषयातला आनंद हे करून विषयाचा आनंद आता मला बंद करावा का? नाही, करू शकत नाही इतक्या लवकर आपण बंद तो एकदम. पण माझ्या अंतःकरणामध्ये हा निर्णय जर मी घेतला की हा आनंद विषयाचा नाही, तो ब्रह्मवस्तूचा आहे, ब्रह्माचं सतत स्मरण होत राहील. ब्रह्म इति एव उपासित आत्मत्येव उपासित, त्याची उपासना करायला सांगितलेली आहे. कळत न कळत आपण त्याच्या उपासनेशी बद्ध होऊन जातो. झालं मग काय, ब्रह्माचा आनंद आहे एवढंच लक्षात ठेवायचं. झाली त्याचं स्मरण किती आहे महत्वाचं माहिती आहे. विष्णू सहस्रनामाची सुरुवात आपण ऐकली आहे, यस्य स्मरण मातेन जन्म संसार बंधना लाभस्तेषाम जयस्तेषाम कुतस्तेषाम पराजयः येषाम इंदिवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः तदेव लग्नम सुदिनंत देव तारा बलंचंद्र बलंत देव विद्या बलन दैव बलंत देव लक्ष्मीपते तेंग्री युगम स्मरामी. तदेव लग्नम सुदिनंत देव, त्याच्याशी मी एक झालो, तिथे लग्नम म्हणजे योग पावलो, तोच माझ्यासाठी सुदिन आहे, सुदिनंत देव. त्याच दिवशी तारा चंद्रन सगळ्यांचं बल मला पण, तारा बलन चंद्र बलंत देव विद्या बलन दैव बलंत, विद्याही त्याच दिवशी प्रसन्न झाली, दैवही त्याच दिवशी माझ्यासाठी प्रसन्न झालाय. लक्ष्मीपते तेंग्री युगम स्मरामी, त्या विष्णूच्या चरणाचं मी ज्या दिवशी स्मरण करेल त्या दिवशी मला इतका मोठा लाभ आहे. म्हणून मग लाभस्तेषाम जयस्तेषाम कुतस्तेषाम पराजय, पराजयच नाही जगामध्ये. कशाने? नुसतं चरणाच्या स्मरणाने. इतकं स्मरणामध्ये महत्व आहे बिलकुल. पण ह्या सगळ्याची मीमांसा आणि चिकित्सा केल्याने किती आपल्याला मुळापर्यंत जाण्यासाठी त्यांनी आपल्याला रस्ता मोकळा करून ठेवलेला आहे. आणि स्मरण करायचं, बस काहीच नाही, विषयामध्ये राहायचं. आपण विषयांना बाजूला सारू नाही शकत. काही हरकत नाही, काही हरकत नाही, अगदी राहिलं तरी चालेल. विषयांमध्ये राहायचं, आपल्याच विषयाला राहू नये द्यायचं. हा का एक्झरसाइज सुरू करून द्यायचं हळूहळू आपल्यातून. आपण आज आपल्याच विषयात ठाण मांडून बसलेले. एकेकाला हुसकून लावा आणि तिथे त्याच्या विठ्ठलाची स्थापना करा, रामाची करा, कृष्णाची करा, काय नाही. एक दिवस येईल तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, सगळं अंतःकरण रिकाम होऊन जाईल, सगळे भाडेकरू सोडून गेले की मला माझ्या याची. असं मुद्दा आपण लक्षात ठेवूया. आपल्या अंतःकरणामध्ये ह्या ज्या वृत्ती उठतात याचा अभ्यास करून यांनी आपलं एक होईल सहजच की विषयांबद्दलच्या आपल्या ज्या खूप इच्छा तीव्रता ज्या आहेत त्या आपोआप कमी होऊन जातं बिलकुल. हा वैराग्याचा सुद्धा अभ्यास आहे, हा वैराग्याचा आहे. विषयात आनंद नाही म्हटल्यानंतर ज्या बाजारात बटाटे मिळत नाही तिथे पिशवी घेऊन जाऊ का पुन्हा आपण? बटाटे पाहिजे आहेत. मी निघालो, मला कोणी सांगितलं, कुठे विचारलं कुठे चालले, बटाटे आणायला. त्या बाजारात जातो मी, आत्ताच तिथे जाऊन आलो, तिथे बटाटेच नाही आहेत. आपण आपल्या गाडीचं तोंड वळून घेतो, आहे ना, तशी अगदी अवस्था आहे. जिथे बटाटे मिळतात तिथे जायचं, म्हणजे कमी कष्टामध्ये बटाटे लवकर मिळून जातील. मी आंबे आज मुद्दामून म्हटलं नाही, खूप खाल्ले. आता आंबे जास्त खाल्ले की त्याचं काय ते फोडा येतात ना कुठली तरी ते. असं आहे की विषयाची ही चिकित्सा करून आपण ह्या विषयासंबंधीचे आपले निश्चय पक्के करून घ्यायचे. आणि आता इतपर माझा जो शोध आहे त्याचं दिशा वळवून द्यायची फक्त, बस. हे सगळं बोलायला खूप सोपं आहे इथे बसून 1 तासात बोलायला, पण हे करायला जे अवघड आहे त्यासाठी हा सगळा परमार्थ आहे. आपल्या स्वतःच्या बळाने हे करण्याला फार कठीण आहे. म्हणून आपल्याला परमपूज्य काकांचं, परमपूज्य मंदताईचं आशीर्वाद लागतात, त्यांचं मार्गदर्शन लागते. सतत सतत घडणारी क्रिया आहे. कारण सतत सतत मी विषयाच्या संपर्कात असल्यामुळे मला सतत सतत प्रत्येक क्षणाला हे करावं लागणार आहे. आणि ते करूनच मग मला त्याची हे आहे. म्हणून यांची आपल्याला हे आज आपण आपल्या बळावर नाही, आपल्या अंगे तोडी माया जाळ, असे ते बळ नाही कोणामध्ये. तुकाराम महाराज म्हणतात
स्वतःचं सामर्थ्य कमी पडते. आपलं पराक्रम कमी पडला की दुसऱ्याला विनंती करणं भागच आहे, नाही का? विनंती करावीच लागते. विनंती त्यालाच करायची की जो हे सगळं करू शकतो. म्हणून परमेश्वराची, सद्गुरूला विनंती करायची. प्रापंचिक लोकांना विनंती करून काय, ते एकादशीच्या घरी शिवरात्र तसा प्रकार. म्हणून या जगामध्ये हे सद्गुरुपद, तो परमात्मा, हे यासाठी ठरलेले आहे. तिथे गेलं की आपल्या सगळ्या समस्यांचं पूर्ण समाधान होते. अशा रीतीने हा आनंदाचं आपण चिकित्सा करून घ्यावी. अंतःकरण शांत वृत्ती अंतःकरणात धारण करून त्याचं चिंतन करावं. शांत वृत्तीमध्ये ब्रह्मवस्तूच्या स्वरूपाचं चिंतन करावं. शांत होते आपलं अंतःकरण. अशांत ह्या बाकीच्या ज्या दोन वृत्ती आहे ना, घोर वृत्ती आणि मूढ वृत्ती, त्यांनी अशांत केलेलं आहे. अशांतस्य कुतः सुखम भगवद्गीता खूप सांगून गेले. खूप भगवद्गीतेतले काही जे 2-2, 4-4 शब्दांचे हे आहे ते आपल्यासाठी खूप जीवनाचे ध्येयच असल्यासारखे असणं. खूप समजून अशांतस्य कुतः सुखम. अशांत चित्त अशांत विषयाच्या चिंतनाने होते, विषयाच्या प्राप्तीच्या इच्छेने होते. म्हणून त्याची तळमळ शांत करायची. आणि हा आनंद जो आहे हा माझाच आनंद आहे हा निश्चय करून इतःपरी आनंदाची चिकित्सा केल्यानंतर आपण नेमके आनंद जिथे आहे त्याच्या बाजारात जायला निघायचं बस. असा संदेश पूर्ण हे याच्यामध्ये आहे. आणि ह्या पूर्ण विषयानंदाची चिकित्सा करूनही जीव ब्रह्मानंदाला पोचतो असं स्वामींनी आपल्याला यामध्ये सांगितलेलं आहे. आता आपलं इथे आढावा आणि गोश्वाराच्या स्वरूपात असलेले हे पंचदशीचे प्रकरण, इथे शेवटचं प्रकरण आहे आनंद याच्यातलं. अजून काही राहिलेले आहेत ते परमपूज्य काका आणि बंद ते घेतीलच. इथे आपण याचा विचार केलेला आहे. आता पंचदशीची जे मुख्य 3 प्रकरणं जी आहेत त्याचा विस्तरशः अभ्यास करायचा आहे आपल्याला. विस्तरशः म्हणजे अधिक थोडंसं करावं. हा एकंदरीत 1 आठवड्याचा जो आपला हे आहे इथला मुक्काम, आणि या मुक्कामात एकंदरीत होणारे सगळी प्रवचनं आणि या विषयाचा विस्तार, ह्या सगळ्यांचा मेळ बसून अशा रीतीने हे करण्याचं ठरलं आहे. सगळ्या विषयाची पूर्ण कमीत कमी इंट्रोडक्टरी का होईना तोंड ओळख तरी आपल्याला झाली पाहिजे. विषयातलं कुठलंही एखादा बारीक कॉर्नर सुद्धा परिचयाचा नाही असं नाही राहिलं पाहिजे. पाहून तरी घेतलं पाहिजे. नाही, घरात खूप वस्तू आहे तर सगळ्या वस्तूंवर एकदा नजर तर फिरून द्यायची. काही वस्तू फार महत्वाच्या जाणून घेण्याच्या. म्हणून प्रत्येक प्रकरणातून एक प्रकरण निवडलं. तत्वविवेकातून आपल्या विवेकातून तत्वांचा विवेक हे प्रकरण निवडलं. दीपामधनं जो सर्वश्रेष्ठ साधन ज्यामध्ये आहे असं ध्यानदीप निवडला आहे. आणि आनंदामध्ये हे विषयानंद नावाचं प्रकरण निवडलेलं आहे विस्तरशः अभ्यासासाठी. कारण आपण म्हणाल इतके मोठे हे प्रकरण असूनही आपली वेळ जी आहे ना त्या वेळेमध्ये हे सगळं आपण व्यवस्थित बसवलेलं आहे. आणि फार जास्त परिचय ज्याच्याशी आहे त्याच्याबद्दलच केलेला जो काही विचार आहे तो आपल्या हृदयात लवकर रुजतो. ॲब्स्ट्रॅक्ट गोष्टीमध्ये शिरायचं तर फार कठीण असते हो अगदी. पण माहितीच्या मार्गातून जर त्याच्यात शिरता येत असेल तर त्याच द्वारातून पहिले जायचं. म्हणून हा विषयानंदाचं प्रकरण अगदी विस्तरशः म्हणजे चांगलं डिटेल स्वरूपात. डिटेलही म्हटलं तर प्रत्येक श्लोक तर शक्य नाही आहे. त्यातले महत्वाचे जे हे आहेत गट आहेत विषयांचे तेवढ्या अभ्यासासाठी घेतलेले आहेत. त्यापैकी आपण आता आपल्याला जो उपलब्ध वेळ आहे त्यामध्ये याचा सुरुवात करूया. तत्वविवेक आपल्याला सुरुवात करायचा आहे विचारासाठी. तत्वविवेक विषय बदलला बरं का थोडंसं. आता विषयानंदातून म्हणजे विषयातून बाहेर यायचं. दुसऱ्या दालनामध्ये आपला प्रवेश होतो आहे आता. तत्वविवेक स्वामींनी लिहिलेला. नमश्री शंकरानंद गुरु पादांबू जन्मने सविलास महामोह ग्राह ग्रासैक कर्मणे, अशी प्रार्थना करून सद्गुरूची. आणि जो शिष्टांचा जो संप्रदाय आहे त्याचं जे एकंदरीत संकेत जो आहे की कुठलाही ग्रंथ सुरू करण्याच्या अगोदर आपल्या गुरुचं स्मरण. आपणही
प्रवचनाची सुरुवात आपण गुरुच्या स्मरणाने करतो, नाही का? आणि त्यामुळे ती स्मरण तिथे केलेलं आहे. सद्गुरूंचं स्मरण केलं विद्यारण्य स्वामींनी आणि त्या स्मरणापासून ह्या तत्वविवेकाला सुरुवात केली. थोडंसं 1-2 मिनिटं प्रास्ताविक याचं तत्वविवेकाबद्दल आपलं थोडंसं विवेचन झालेलंच आहे. ब्रह्मवस्तू सर्व व्यापक आहे बिलकुल. इथे माझी पुस्तिका काहीतरी बदलली बहुतेक. सगळ्यात समोर नाव आहे का बघा बरं. हा तुमचीच आहे. चालेल. हा आपण सगळ्यांनी श्रवण केलेलं आहे. ब्रह्मवस्तू व्यापक आहे अगदी पूर्ण. ती सगळं आनंदाच्या स्वरूपात आपण आताच बघितलं ते ओतप्रोत सगळीकडे सगळं व्यापून आहे पूर्ण तिकडे. आणि त्याचा अनुभव नाही हेही आपण बघितलं आहे बिलकुल. आता अनुभव नाही आहे, ती सर्व व्यापक आहे, त्यालाच प्राप्त करून घेण्याचं आहे. आणि म्हणून नेमकं जीवनातलं काय तत्व जे आहे की जे मला सतत डोळ्यासमोर ठेवून माझं आता जीवन जगावं लागणार आहे, ह्या संबंधीचा मुख्य विचार तत्वविवेकामध्ये केला गेलेला आहे. तत्वविवेकामध्ये जीवनाचं ध्येय ठरलेलं आहे बघा, जे आपण पहिल्या दिवशी थोडक्यात अगदी जास्त सविस्तर नाही परंतु थोडक्यात बघितलं. आणि हे तत्वाचा निवाडा केला. विवेक म्हणजे निवाडा करणे माहीत आहे. आता त्याच्या तपशिलात आपण जास्त जाऊ नये. तर त्याचा निवाडा करून आपल्याला त्यांनी आपल्या डोळ्यासमोर एक तत्व उभं करून ठेवून दिलं की हे विश्वाचं असं तत्व आहे. हे तुम्ही जाणून घ्या, ह्या तत्वाचा अभ्यास करा, म्हणजे मग त्या व्यापक असा ब्रह्माचा अनुभव तुम्हाला होईल जाईल. एवढंच आहे यामध्ये फक्त. खरं म्हणजे तत्वविवेकामध्ये विवेककडून निवडलं त्यांनी. खूप मिश्रण होऊन पदार्थ पडलेले आपल्या डोळ्यासमोर दिसतातच आपल्याला सर्व. तर ह्या सर्व मिश्रणातून एक असं बाजूला केली एक गोष्ट की ज्याचीच माहिती आपल्याला करून घ्यायची आहे, बाकीच्यांची माहिती नाही केली तरी काही फरक पडत नाही बिलकुल. अशा रीतीने ह्या तत्वविवेकाची बैठक आहे. आणि पाहिलं आपण या तत्वविवेकामध्ये त्यांनी पहिल्याच याच्यामध्ये तत्वाचं निवाडा करून ठेवला. तत् म्हणजे ब्रह्म, शब्द माहीत आहे सगळ्यांना. त्व म्हणजे पणा, ब्रह्मपणा असा तत्व शब्दाचा अर्थ आहे. ते मी आहे, ते मी आहे हे जाणून घ्यायचं आहे. याच्यासाठी विवेक करणं भाग पडलं का? कारण त्याच्याबरोबर इथे खूप गोष्टीची भेसळ झालेली आहे. अगदी लहान मुलं घरामध्ये त्यांच्या खेळांचा खूप पसार करून घेतात अगदी. आणि मग आईकडे येतात आणि म्हणतात आई मला ते वस्तू पाहिजे. मग आई जाते आणि त्या सगळ्या खेळण्यावरून नजर फिरून बरोबर ते बाकीच्या बाजूला सरून त्याचं एक नेमकं खेळणं जे आहे ते त्याच्या हातात देते. हे आपले रोजचे अनुभव आहेत बिलकुल. बस स्वामींनी असंच केलं. आपल्याला जे जमत नाही ते त्यांनी अगोदरच आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे. आणि सगळे हे विश्वातले खेळणे बाजूला सारले आणि जे एक खेळणं आपल्या असं हातात दिलं तर आपले सगळे खेळ याच्यानंतर बंद पडणार आहेत बिलकुल. अशी ही व्यावहारिक भाषेमध्ये आपण समजून घेतला हा तत्वविवेक. असं हे तत्व आहे. आणि आता ब्रह्मव्यापक आहे ते आपल्या अनुभवाला नाही. का अनुभवाला नाही याची चिकित्सा त्यांनी केली. आणि म्हणून अनुभवाला येण्याचे जे प्रतिबंध आहेत त्याचाही यांनी याच्यामध्ये विचार केलेला आहे. सगळ्या प्रतिबंधाचा विचार करून त्यांनी सगळे विचार करून एकंदरीतच स्वामींनी हे सगळं तत्वविवेक 5 प्रकरणामध्ये त्यांनी विभागित करून दिलेलं आहे. पहिल्या याच्यात तत्व सांगितलं आपल्याला काय, ते तत्व हेच आहे की माझं स्वरूप हे ब्रह्मरूप आहे, जीव हा ब्रह्मरूप आहे. हा वेदांत शास्त्राचा जो मुख्य सिद्धांत आहे, वेदांताचा हा निर्णय आहे, जीव ब्रह्मव्य नापरः, हा निर्णय त्यांनी केला. आणि तो आपल्याला मी ते ब्रह्मरूप आहे हे समजून घ्यायचं आहे. माझा जीव ब्रह्मरूप आहे, जीवाचे ब्रह्मत्व, सृष्टीचे मिथ्यत्व आणि ब्रह्मवस्तूचं सत्यत्व, हे 3 गोष्टी आपण अगोदर चर्चा केलेल्या आहे. बस तेच या तत्वविवेकामध्ये आपल्यासमोर ठेवलेले आहे. ब्रह्मवस्तूच काय, ती एकमेव
सत्य वस्तू आहे आणि बाकीचं जे हा जीव ब्रह्मरूप आहे, म्हणजे हाही सत्य आहे आणि बाकी जो पसारा दिसतो तो कसा आहे, मिथ्या पसारा आहे बिलकुल. हा विवेक या याच्यामध्ये केलेला आहे. हा सविस्तरपणे त्यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे आणि तो मांडण्यासाठी या ग्रंथाचा त्यांनी आरंभ केलेला आहे. आणि ह्या पहिला जो श्लोक आहे, श्री शंकरानंद गुरु पादांबो जन्मने सविलास महामोह ग्राह ग्रासैक कर्मणे, यामध्ये हे प्रयोजन त्यांनी आपल्यासमोर ठेवलं आहे. बरोबर सद्गुरूंची प्रार्थना करून या ग्रंथाचं जे मुख्य प्रयोजन आहे ते ठेवलं. कसं, कार्यासह मूळ अविद्यारूपी नकराचा नाश करून, नाश करणे हे ज्याचं मुख्य कर्म आहे, अशा श्रीमत श्री गुरुच्या पादकमलाला माझा नमस्कार असो. खरं जे हुशार असतात ना ते फार कमी शब्दात जास्त अर्थ हे करतात. जे खूप हुशार असतात ना ते कमीत कमी शब्दात अर्थ हे करू शकतात. म्हणजे अगदीच कमीत कमी शब्दात खूप अर्थ असतो ना, त्यांना सूत्र म्हणतात. सूत्र, ब्रह्मसूत्र. सूत्र असतं एक असते, नंतर त्यावर भाष्य किती झाले बघित. सूत्र शब्दाचा अर्थ आहे. असं हे सूत्ररूप नमन आहे. हे खूप गंभीर अर्थ यामध्ये त्यांनी भरून ठेवलेला आहे. नमश्री शंकरानंद गुरु पादांबो जन्मने, त्यांचं गुरु शंकरानंद यांच्या चरण कमलाला त्यांनी वंदन केलेलं आहे. आणि सविलास महामोह ग्राह ग्रासैक कर्मणे, हे अविद्यारूपी जे कार्य जे जीवाला छळत आहे आणि याच्यामध्ये हा जीव विवेक आपला त्यांनी गमवून बसलेला आहे. या अविद्यारूपी नकराचा, नकर म्हणजे मगर, त्याचा जो नाश करून त्यांनी त्याचा ध्वंस केलेला आहे. आणि जीवाला याचा ध्वंस करून जीव ब्रह्मरूप आहे हे त्यामध्ये सूचित केलेलं आहे. अविद्या म्हणजे अज्ञान, अज्ञानाचं कार्य, याच्या सगळ्यांचा नाश करून जीव हा ब्रह्मरूप आहे हे त्यांनी या पहिल्या याच्यामध्ये सूचित करून दिलं. शिष्टांचा संप्रदाय किंवा कुठल्याही ग्रंथाचं जे सुरुवात जी आहे ती नमन आणि मंगलानी करावी आहे ना. मंगल, मंगल वस्तुरूप असते, नमस्कार रूप असते, सगुण रूप असते. आणखी अशा रीतीने ते नमन हे याचे प्रकार आहेत ते मंगल करण्याचे. बिलकुल मंगलाचे दोन मुख्य शब्द जे ब्रह्मदेवाच्या प्रथम मुखातून बाहेर पडले ते अथ अथ आहे. अथ आणि अथातो, म्हणून ब्रह्मसूत्र आणि धर्मसूत्राची सुरुवात अथातोनी आहे. अथातो ब्रह्म जिज्ञासा, अथातो धर्म जिज्ञासा. त्याचे अर्थ खूप वेगळे आहे, तो आज आपला विषय नाही. पण हे ब्रह्मदेवाच्याच मुखातनं पहिले मंगलरूप बाहेर पडलं आणि वेद बाहेर आले. आणि म्हणून त्यानंतर जेवढे आता वेदासंबंधी जे काही वाङ्मय तयार झालं ना, त्याच्या अगोदर मंगलाचरण करण्याची पद्धत आहे. निर्गुण रूप मंगलाचरण आहे, वस्तुरूप करतो आपण. सद्गुरूचं स्मरण हे वस्तुरूप मंगलामध्ये जाते. नाही तर नमनही केला, इथे नमा हा सुरुवातच आहे तशी. आणि सद्गुरूचं स्मरण म्हणजे नमस्कार रूप आणि निर्गुण ब्रह्माचं वस्तुरूप म्हणजे वस्तुरूप, हे दोन्ही नमन तिथे हे झालेले आहे. मला काय सांगायचं आहे हे त्यांनी सांगून दिलेलं आहे. बिलकुल हे अविद्या जी आहे आणि तिचं कार्य जी आहे याचा ध्वंस करणे हे ज्याचं मुख्य कर्म आहे. बिलकुल असे माझे सद्गुरू, त्यांच्या चरणांना नाव. आणि म्हणून ग्रंथाचा मुख्य विषय आता इथे आपल्याला कळून आलेला आहे. अविद्या कार्य जे आहे या अविद्या कार्याचा अगदी कारणासहित लय करणे, दुःखाचा त्याच्या कारणासहित लय, त्याला आत्यंतिक लय असा शब्द आहे, हे करणे याचं ध्येय आहे. आणि जीवाला त्याच्या ब्रह्मत्वाचं स्मरण करून देणे, जीवाला त्याच्या ब्रह्मत्वाशी ऐक्य करून देणे, एवढं याचं हे आहे. जीवाला त्याच्या ब्रह्मत्वाचं ज्ञान काने आपण बघितलं. या जीवाने अज्ञानवशात माझं स्वरूप काय हे न ओळखल्यामुळे तो बिचारा या देहाला मी म्हणून बसला. हा पंचकोशात्मक देह जो आहे, तीन देहाचा स्थूल, सूक्ष्म आणि कारणरूप देह आणि पंचकोशात्मक देह, यालाच त्यांनी मी म्हणून म्हटलं, त्याशी तादात्म्य साधलं आणि दुःखाचे अनुभव घेतात आहे. म्हणून त्यांनी ह्या सर्व अविद्या कार्याचाच नाश करण्याचं ज्याचं ध्येय आहे, ज्याचं कर्म आहे, अशा सद्गुरूंना वंदन करून याची सुरुवात केलेली आहे. मग हे केल्यानंतर दुसरा सुद्धा श्लोक फार महत्वाचा आहे, त्याचाही आपण थोडा विचार करूया. तर पादांबुरुह द्वंद्व सेवा निर्मल चेतसाम सुखबोधाय तत्वस्य विवेकोयम विधीयते. पुन्हा
कोणताही ग्रंथ आपला कशासाठी आहे ते प्रयोजन सांगणारच आहे, कशासाठी ग्रंथाची हे आहे, किंवा वाचणाऱ्याला कळलं पाहिजे की हा ग्रंथ कशासाठी आहे आणि त्याची रुची निर्माण व्हावी म्हणून त्यांनी सांगितलं. पण ते सांगताना आणखी एका गोष्टीचा इथे निर्देश करून दिलेला आहे, तत् पादांबुरुह द्वंद्व सेवा निर्मल चेतसाम. एकच शब्द आहे तो. सद्गुरूच्या चरणकमलाची सेवा केल्यामुळे ज्याचं चित्त निर्मल झालेलं आहे, निर्मल चेतसाम, समजले की नाही. हे शब्द वापरून या पूर्ण तत्वविवेकाचा कोण अधिकारी आहे हे सांगितलं. हे इतकं आहे. काय? सद्गुरु चरणाची, सद्गुरु चरण कमलाची सेवा करून ज्या शिष्याने म्हणा किंवा ज्या व्यक्तीने आपलं स्वतःचं चित्त शुद्धी करून घेतलेलं आहे. सेवा शब्द आलेला आहे तिथे. सेवा शब्द फार महत्वाचा आहे तिथे. आणि सद्गुरूच्या चरण कमलाची सेवा यामध्ये सगळं पूर्ण साधन चतुष्टयच आहे. हो, अगदी आलेलं बिलकुल. आपलं चित्त शुद्ध करून घेतलं आणि चित्त शुद्ध करून घेतलेला असा जो आहे त्याला काय आहे? सुखबोधाय तत्वस्य विवेकोयम विधीयते. त्याला सुखासुखी, फार जास्त कष्ट न पडता, फार त्रास न होता या तत्वाचा बोध व्हावा यासाठी आम्ही हा विवेक सुरू करत आहोत. हे आपल्याला जर एकदा कळलं ना तर फार आपल्या समोर सर्व लक्षात राहते बिलकुल. सुखबोधाय तत्वस्य, सुसुखम धर्मम आहे ना सगळे ते भगवद्गीतेमध्ये. सुखासुखी तुम्हाला सगळं हे ज्ञान झालं पाहिजे अशी इच्छा आहे. फार कष्ट जर झाले तर जीव मूळचाच विषयाभिमुख झालेलाच आहे, पळून जाईल, थांबणार नाही. तो थांबायसाठी अगोदर त्याची तयारी केली. जा सद्गुरूकडे, त्यांच्या चरणाची सेवा कर. खूप चरणाची सेवा केल्यानंतर सद्गुरूच्या चरण सेवेचं फल जे आहे ते अंतःकरणाची शुद्धी होते. शुद्ध अंतःकरण माहीत आहे आपल्याला सगळ्यांना. मलदोष अंतःकरणातला ज्यांचं निघून गेलं आहे शास्त्रीय भाषेमध्ये ते शुद्ध अंतःकरण होते. मल आणि विक्षेप दोन्ही प्रकारचे चांगले हे निघून गेलेले आहेत. अशी हे सद्गुरूच्या चरणाच्या सेवेचं फल आहे. आणि म्हणूनच गुरुकुलामध्ये सद्गुरू एकदम कोणी आलं ना मला आत्मा काय सांगा, ये बैस तुला सांगतो, आणि लगेच सांगून दिलं असा एकही प्रसंग कुठे दृष्टीस पडणार नाही. अधिकारीच नाही आहे त्याचा तो. म्हणून हे स्वामींनी स्वतः जे केलं ना ते अगोदरच त्यांनी सांगून दिलेलं आहे. हो बिलकुल. 85 वर्षानंतर हे ग्रंथ लिहायला घेतलेले आहेत. त्याच्या तोपर्यंत सद्गुरू सेवेमध्ये रत होते. तेव्हा कुठे ही बुद्धी प्राप्त झालेली आहे. ज्याचं अंतःकरण शुद्ध होते ना तो सदैव प्रसन्न असतो. बिलकुल. जो सदैव प्रसन्न असतो त्याला साधू म्हणतात. साधूच्या नुसत्या दर्शनाने सगळ्या प्रकारचे विघ्न, प्रसन्न वदनम ध्यायेत सर्व विघ्नोपशांत आहे. हे चित्त शुद्ध असल्याचे इतके हे आहेत. आणि असा जो झालेला आहे फक्त आता त्याला तत्वाचा अनुभव येण्याचं बाकी आहे. म्हणून तत्वाचा बोध त्याला सुखासुखी व्हावा म्हणून हा आम्ही आता तत्वविवेक सुरू करतो आहे. अशा रीतीने याची सुरुवात करून दिलेली आहे. आणि सुरुवात करताना त्यांनी आपल्या जीवाला जीव विषयात रमलेला आहे हे लक्षात घेऊनच जीवाला ज्ञान ज्याचं ज्याचं होते ते डोळ्यासमोर ठेवून पुढे येत आहे. आपण वेळ कमी असल्यामुळे त्यातला जो मुख्य विषय आहे त्यालाच आपण स्पर्श करूया. त्यांनी शब्द स्पर्श रसरूप गंध हे पंच विषय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ह्या तत्वविवेकाचं उपदेश सुरू केलेला आहे. त्यांचं प्रवचन यावर सुरू केलेलं आहे. बिलकुल शिष्याला आता ते समजून सांगतात आहे. काय सांगतात आहे? त्यांनी शब्द वापरला, ज्ञानासाठी संवित शब्द वापरलेला आहे. आणि हे पंच जे विषय आहे शब्द स्पर्श रस रूप आणि गंध याच्याद्वारे आपल्याला ज्ञान होते की नाही सगळ्याचं. नाही शब्द ज्ञान होते, आपल्याला स्पर्शाचं ज्ञान होते, रसाचं तर होतेच, रूपाचं ज्ञान होते आणि गंधाचं सुद्धा ज्ञान होते. आता जर शब्द असे केले तर शब्द ज्ञान, स्पर्श ज्ञान, रसज्ञान, रूपज्ञान हे सगळे जे ज्ञान जे आहेत ते याच्यात सामान्य काय हो? ज्ञान शब्द सामान्य आहे की नाही? ज्ञान शब्द सामान्य आहे.
फक्त बाकीचे विशेषणच बदललेले आहे बिलकुल. शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध, पण ज्ञान सामान्य आहे. या ज्ञानाला त्यांनी संवित असं म्हटलेलं आहे. लक्षात ठेवायचं, याला संवित म्हटलं. संवित म्हणजे ज्ञान. आणि आता ते सगळे जे सामान्य शब्द आहे, तो अगदी सामान्य आहे त्याचं, ते शब्द ज्ञान, स्पर्श ज्ञान, सगळं ज्ञानच म्हणून दिलेलं आहे त्याला. आणि म्हणून स्वामींनी आपल्याला असं सांगितलेलं आहे की हे सगळे जे शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध किंवा रूप, रस, गंध हे जे ज्ञान आहे ना, हे एकच आहे. सुरुवातीचा मुद्दा खूपच छान सांगितला बिलकुल. एक आहे होते, मग एक आहेचा काय अर्थ होते? शब्द ज्ञान जे मला जे होते, मला तर हे सगळे भिन्न भिन्न वाटतात. शब्द ज्ञान, स्पर्श ज्ञान हे एक आहे म्हटलं तर विचित्रच होऊन जाईल अगदी बिलकुल. पण ते एक आहे, तत्वाचं आहे बरं का. म्हणून इथे सूक्ष्म बुद्धी आपल्याला आपली जागृत ठेवूनच समजून घ्यावं लागणार आहे. शब्द ज्ञान, स्पर्श ज्ञान, रस ज्ञान. शब्द, स्पर्श, रस हे सगळे जरी विषय भिन्न असले तरी त्यापासून होणारं ज्ञान एक आहे. वेदांताचा जो विषय आहे ना, तो सतत डोळ्यासमोर आहे पहा, ध्येय बिलकुल. कुठेही अद्वैताला धक्का लागणार नाही याची संपूर्ण खबरदारी बाळगल्या गेलेली आहे बिलकुल. आणि ज्ञान एकच आहे, फक्त हे सांगणं कसं सुरू आहे. एतुलीची नानापरी निरोपिले ग्रंथ विस्तारी माऊली म्हणते 18व्या अध्यायात. आम्हाला एवढंच सांगायचं आहे, आम्ही 18 अध्यायाचा विस्तार करून तुला फक्त अर्जुना एवढंच सांगितलं आम्ही. हे एतुलीची काय ज्ञान फक्त एकच आहे बस. हे ज्ञान त्यांनी आपल्याला सांगितलं. जीवाचा आपला अनुभव मात्र हे सगळे शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध हे ज्ञान आपल्याला वेगवेगळे वाटतात. आपले अनुभव वेगवेगळे आहे. कोणी जर म्हटलं एक आहे तर आपण त्याला हसू, कसं काय एक असणार आहे. पण जेव्हा परमार्थाच्या क्षेत्रात याचा विचार करण्यात आला, याची मीमांसा करण्यात आली, तर ज्ञान हे एकच आहे. शब्दाचं ज्ञान वेगळं, स्पर्शाचं ज्ञान वेगळं, अर्थाचं स्पर्शाचं, रूपाचं ज्ञान वेगळं, रसाचं ज्ञान, असे काही 5 डिपार्टमेंट नाही असे ज्ञानाचे आपल्या याच्यामध्ये. ते एक आहे. ते एक कसं आहे ते पहिले आपल्याला समजून घेऊ आपण, आणि नंतर मग पुढे जाऊ बिलकुल. या ज्ञानाला त्यांनी संवित म्हटलं, म्हणून संवित एक आहे असा शब्दप्रयोग यामध्ये आलेला आहे बिलकुल. आता बघा, ते एक कसं आहे, बारीक मुद्दा असल्यामुळे लक्ष द्यायचं नाही. हे आकाश कसं एक आहे की नाही पूर्ण, हे आकाशाच्या दृष्टांतावरून लक्षात घेऊ. एकच आहे आकाश, होय. पण पुन्हा घट आणू आपण. घटपटाची खटपट जिथे चालते त्याला वेदांत असं म्हणतात. घटपटाची खटपट जिथे चालते तिथे वेदांत आहे असं समजायचं, जे जुने लोकांनी सांगून ठेवलेलं आहे. घट एक आहे. मग हे जे फार व्यापक असं आकाश जे बाहेर आहे, महाकाश, त्यातला एक काही अंश त्यामध्ये व्यापलेला आहे, घटामध्ये आहे ना, बरोबर. दुसरं आणखी एक खोली आहे समजा, किंवा मेघाकाश, जलाकाशची उदाहरणं दिलेली आहे तिथे, घटाकाश वगैरे हे. तर यांनी काय झालं की घटाने एक आकाश व्यापलं. आणि काल एक फार सुंदर संदर्भ आलेला आहे, तो लक्षात घ्या. ज्ञान एक आहे, त्याने आपल्याला खरोखर समजून जाईल बिलकुल. तो घट इथून मी उचलून तिकडे नेला तर काय इथलं आकाश त्याच्यावर तिकडे गेलं का? गेलंच नाही. तिथेही आकाश विद्यमानच आहे बिलकुल. म्हणून आकाशांचं गमनागमन झालेलंच नाही आहे, फक्त त्याच्यामध्ये ही जी उपाधी जी आहे ना, ती उपाधीच फक्त इकडून तिकडे गेलेली आहे, बरोबर आहे. हा एक एवढं लक्षात ठेवण्यासाठी ठेवा. मग घटाकाशामध्ये जे आलं ते महाकाशापेक्षा काही वेगळं आहे का? नाही. तिकडे दुसरं जलाकाश, मेघाकाश वगैरे जे आहे ते, बादलीमध्ये पाणी असते, त्यामध्ये पाण्यामध्ये आकाशाचं प्रतिबिंब पडते. त्या आकाशाचं प्रतिबिंब म्हणजे जलामध्ये असलेल्या प्रतिबिंबामध्ये ते जे आकाश आहे ते जलाकाश. ते या महाकाशामध्ये सगळं होत असल्यामुळे ते काही वेगळं आहे का? नाही. मेघामध्ये जे जल आहे त्या जलामध्ये महाकाशाचं जे प्रतिबिंब आहे तेही महाकाशाचंच आहे, तेही महाकाशाचं आहे. पण आपल्याला कळताना काय कळलं? हे घटाकाश. उपाधी कळली आपल्याला. आपला शब्दप्रयोग आता उपाधीच्या भाषेमध्ये सुरू झालेला आहे. हे घटाकाश आहे, ते जलाकाश आहे, ते मेघाकाश आहे. बस असंच आहे. सगळं संवित एक आहे, फक्त ती शब्दाच्या द्वारे, स्पर्शाच्या द्वारे, रूपाच्या द्वारे इत्यादींच्या द्वारे आपल्यापर्यंत आली आहे. आपल्याला असं वाटतं की हे वेगवेगळं आहे. वेगळं नाहीच आहे, फक्त आलं आपल्याकडे ज्ञानच आहे फक्त. बस ज्ञानच माझ्यापर्यंत आलेलं आहे. हे व्यापक आकाशाचा दृष्टांत लक्षात ठेवायचा. आणि म्हणून त्यांनी संवित
एक आहे असा सिद्धांत मांडला आणि संवित एक आहे हे मांडल्यानंतर आता पुढे पुन्हा पुढची टप्पा बिलकुल हे संवित एक आहे हे कळलं, ठीक आहे. मग पुढचा जो आहे तो आणखी महत्वाचा मध्ये आहे. संवित एक आहे, आता संवित नित्य आहे दुसरा. ते एक आहे हे कळलं, हे ज्ञान जे आहे हे एक कळलं. आता हे ज्ञान नित्य आहे, हे ज्ञान स्वयंप्रकाशित आहे आणि हे ज्ञान जे आहे हेच एकमेव ज्ञान आहे. हे एवढं पूर्ण आपल्याला या पूर्ण जवळजवळ 1 ते 14 क्रमांकाच्या श्लोकामध्ये हा विषय त्यांनी आपल्याला समजून सांगितलेला आहे. काय संवित एक आहे, संवित नित्य आहे, संवितच जे आहे ते स्वयंप्रकाशित आहे. हेच संवित पुढे माझा आत्मा आहे हे, आणि तो सगळ्यात जास्त माझा परमप्रेमाचा विषय आहे. हे आपल्याला एवढा विषय 1 ते 14 श्लोकांच्या याच्यामध्ये तेवढा आपण आज बघूया. तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. आपलं शेवटचं दगड तो आहे मुक्कामाचा आजच्या. दगड नाही म्हणून तर दगड काही ज्ञानाच्या चर्चेत दगड कशाला आणायचा, शेवटचं आपलं तिथलं हे मुक्काम तो आहे. संवित या शब्दस्पर्श रसरूपामध्ये एक आहे. आता याचं एकत्व फक्त हे बघायचं आपल्याला की हे फक्त बाहेरच एक आहे का, नाही. हे ज्ञान बाहेर एक नाही, हे माझ्या स्वप्न जागृती स्वप्न आणि सुषुप्तीमध्येही ते एकच आहे. कारण काय, जागृती आणि स्वप्नात विषयच भोग सुरू आहेत ना, आहे ना, काल बघितलं पण ते विषयच आहे, दुसरं काय. त्याच्याचद्वारे आपल्याला तिथे येऊन राहिलेलं आहे. म्हणून ते जागृतीमध्ये जेवढे विषय मी अनुभवले तिथे ते एकच ज्ञान आहे, ते संवित अनुभवली आपण. आता स्वप्नात रात्री झोपलो, स्वप्न पडलं, स्वप्नामध्येही विषयच, म्हणून ते विषय ज्ञान जे आहे ते एकच राहणार. म्हणजे जागृती आणि स्वप्नात एक झालं. सुषुप्तीमध्ये ते संवित एकच आहे. काल विषय झाला, खूप जास्त आपण चर्चा नाही करू. संवित जी आहे ती सुषुप्तीत एक कशी आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला एकच गोष्ट समजून घ्यावी लागेल. सुषुप्तीमध्ये आपले हे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय लीन होऊन पडलेले आहे. ज्ञान होण्याची सर्व साधनं लीन झालेली आहेत थोडक्यात. म्हणजे मग ज्ञान होईल कसं काय, मग ज्ञान होत नाही का असा प्रश्न येते. जर ज्ञान झालं नसतं तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मला हे उद्गार काढता आले नसते की मी छान झोपलो होतो पण मला काही कळलं नाही. म्हणतो ना आपण, ह्या शब्दाची, आपल्याच शब्दाची आपण चिकित्सा करायची, आपल्याच शब्दाची चिकित्सा करायची. मी छान झोपलो होतो पण मला काही कळलं नाही. मी छान झोपलो होतो, सुखाचा तिथे निर्देश आहे, मला काही कळलं नाही, हे अज्ञानाचं आहे. हे दोन आहेत. मुद्दा असा येतो की आता तिथे याची नोंद कोणी घेतली, नोंद घेणार कोण आहे तिथे, काहीच नाही हो. सगळं शांत होऊन पडलेलं आहे. देह अगदी निचेष्ट झालेला आहे. मनबुद्धी चित्त अहंकार आपापल्या ठिकाणी राहण्याचे घर आहे तिथे जाऊन तेही झोपले, लीन झाले तेही. पण काहीच नाही. मग काहीच नाही असं कसं आहे, काहीच नाही हे ज्याला कळलं तो आहे तिथे. काहीच नाही हे ज्याला कळलं ते, त्याचं शास्त्रांनी वर्णन केलेलं आहे. एक असा ज्ञानतंतू जो आहे तो अखंड आपल्या अंतःकरणात जागृत असतो. आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या ज्ञानाची जी जाणीव आहे त्याचा कधीही ती जाणीव खंड झाली असा अनुभव येत नाही. बारीक मुद्दा लक्षात ठेवायचा. मला माझ्या अस्तित्वाची, मी आहे हे जे अस्तित्व आहे ना, ह्या अस्तित्वाची जी जाणीव जी आहे त्याचं खंडन झालं असं कधीच होणार नाही. ते खंडन झालं तर काय होईल, अस्तित्व संपून जाईल. मग पुष्कळच गोंधळ उडण्याची शक्यता आहे. आज रात्री झोपल्यानंतर उद्या सकाळी मला जाग येतो ना, मग आज रात्री झोपताना जे माझं अस्तित्व आहे त्याची कंटिन्युटी असलीच पाहिजे की नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ती कंटिन्युटी जर खंडित झाली असती तर मी उठलोच नसतो. मी उठलोच नसतो, पण उठतो मी. म्हणून फक्त काय आहे की त्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी यंत्रणा माझी झोपली आहे, सगळी ती लीन झालेली आहे. बघी, अस्तित्व नाही लीन झालेलं, अस्तित्व लीन नाही झालेलं, ते आहेच आहे बिलकुल. मग जागृती स्वप्न सुषुप्तीमध्ये तीच संवित आहे. झाला एक दिवसाचा हिशोब. मग काल तीच होती की नाही, कालच्या दिवशी होती ना, कारण आज मी उठलो आहे सकाळी, कालही तीच होती. काल कशाला, माझं आज जेवढं वय आहे तितक्या ह्याच्यात तीच एकच एक चालू आहे ना संवित, ती बदलली नाही.
उद्याही तीच राहणार आहे. कशावरून? कारण 8 दिवसापूर्वी असा माझा अनुभव आहे की ज्या दिवशी मी झोपलो त्याच्या दुसऱ्या दिवशी उठलो, म्हणजे भविष्यातही तीच होती आहे ना. म्हणजे याचा अर्थ काय की भूतकाळामध्ये तीच, वर्तमान काळातही तीच आणि भविष्य काळातही तीच, अशी ही संवित एकच आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती हे पंचविषय, हे 3 अवस्था आपल्या भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ, हे तिन्ही काळामध्ये ही संवित एकच आहे. हा निर्णय आपल्याला करायला काही अडचणच नाही. आपला अनुभव आहे. कशाला प्रमाण मागायचे कोणाला? आपणच थोडा वेळ घरी जाऊन चिंतन करा की ते हे कळून येईल. प्रमाणाची गरज नाही. प्रमाण त्याच वेळेस मागायचे असतात ज्या वेळेस त्याबद्दलचा माझा अनुभव नसतो. जगामध्ये सर्वश्रेष्ठ प्रमाण माझा स्वतःचा अनुभव हा आहे. बस. वेदांना सर्वश्रेष्ठ प्रमाण त्याचसाठी म्हणलं आहे, कारण वेद म्हणजे जाणणे, अनुभव, ते अनुभव रूप आहे हो सगळे. त्यांना चॅलेंज त्यासाठी नाही आहे, म्हणून त्यांना हे नाही आहे. म्हणून वेदात जे लिहिलं आहे ना ते माझ्यासाठी प्रमाण आहे. पण वेदांनी नुसतंच त्या प्रमाणावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर असंही नाही केलं. त्याला युक्ती आणि बाकी सुद्धा अनुभवाची, व्यावहारिक अनुभवाची जोड देऊन आपल्याला समजून सांगितलेलं आहे. ते हेच समजून सांगितलं आहे. आता आपण काय समजून घेतलं की संवित एक आहे. शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध याद्वारे होणारं ज्ञान एक आहे. ते एकाच दिवसातलं एक नाही आहे. तर माझ्या जागृती, स्वप्न, सुषुप्तीमध्येही तेच आहे. तेच एकता माझ्या भूतकाळात मला अनुभवाला आली, तेच पुढे भविष्यकाळात राहणार आहे. अशा रीतीने मास युग निघून गेले. ते संवित तशी एकची एक अखंड आहे बिलकुल ती. मग झालं ना ते नित्य. हे नित्य झालं की नाही? ते संवित नित्य आहे बिलकुल. आणि नित्य आणखी दुसरे एक विचाराने ते सिद्ध होते. ह्या संवित ही जे ज्ञान आहे याचा अस्त आणि उदय याचा कोणीही साक्षी आजपर्यंत नाही आहे. ही संवित अस्त झाली आहे, संपली आहे, याचा अनुभव खंडित झालेला आहे, याचा कोणीच साक्षी नाही आहे. याचा उदय झालेला आहे, जसा सूर्योदय होतो आणि सूर्यास्त होतो याचे साक्षी आपण आहे ना. पण म्हणून मी सांगू शकतो सूर्योदय होतो आणि सूर्यास्त होतो, हा माझा अनुभव आहे. अगदी मी आत्मविश्वासाने सांगू शकतो. तसं सांगणारा आत्मविश्वासाने याचा साक्षी अजूनपर्यंतही कोणी नाही. म्हणून मग काय झालं आता, ही संवित नुसतीच नित्य जर नाही तर ती स्वयंप्रकाशित सुद्धा आहे. का स्वयंप्रकाशित आहे? तिच्याबद्दलचं ज्ञान तिलाच होते आहे. तेच प्रकाशितच स्वतःला करून घेते आहे ती, म्हणून ती स्वयंप्रकाशित आहे. तिला जाणून घेण्यासाठी काही वेगळ्या ज्ञानाचीच गरज नाही. वेगळं ज्ञान जर तिच्या जाणून घेण्यासाठी लागलं तर मोठा अनवस्था प्रसंग निर्माण होईल. मग तिचं जाणून घेण्यासाठी एक ज्ञान, मग या ज्ञानाला जाणून घेण्यासाठी दुसरं ज्ञान चालले. जिथे कारणाची परंपरा अजिबात संपत नाही त्याला अनवस्था दोष आहे. शास्त्रातला हा दोष आहे. आणि म्हणून हे संवित जे आहे, आता आपला निर्णय इतका निश्चित पक्का झालेला आहे की हे जे ज्ञान जे ज्याला म्हणतो हे ज्ञान नित्य आहे आणि स्वयंप्रकाशित आहे. झालं. इथपर्यंत आपली विचारांची बरोबर आपण पोहोचलो आहे विचारांनी. आता एक आहे आपल्या जो 5 मिनिटं 2 मुद्दे आपण विचार करूया. ही जी संवित जी आहे आणि इकडे काय वर्णन आहे बघा, बाकी आत्म्याचं किंवा ब्रह्मवस्तूचं, हे याचे लक्षणं झाले. ही नित्य आहे, ही स्वयंप्रकाशित आहे. इकडे आत्म्याचं वर्णन काय आहे? नित्य, बुद्ध, मुक्त, हे सगळी यादी लक्षात घ्या बिलकुल. हे परमपूज्य काकांच्या ह्याच्यातून मला नाही वाटत कितीदा आले असेल, कोणी मोजलं असेल. आत्म्याचं वर्णन हेच आहे बिलकुल. तो नित्य आहे, सच्चित आनंद रूप आहे, तो आहेच आहे. त्याच्या अस्तित्वाचा अंत कोणी पाहिलेला नाही आहे. त्याच्या अस्तित्वाचा उदयाचा साक्षी कोणी नाही आहे. मग तो आहे हे त्यालाच कळलेलं आहे, म्हणून तो ज्ञानरूप आहे, नाही का? तो ज्ञानरूप आहे आणि तो प्रकाशित करणारा आहे सगळं, कारण त्यांनीच त्याला प्रकाशित केल्याशिवाय दुसरं कोण करणार आहे प्रकाशित. म्हणून तो ज्ञानरूप आहे आणि स्वप्रकाश रूप आहे. स्वप्रकाशत्व हा त्याचा धर्म आहे.
हा स्वप्रकाशत्व जे आहे, हे ज्ञानरूप जे आहे, हे जे आहे, हे आपल्याला आनंदाने सुद्धा, आपल्याला आनंद जो होतो तो काही दुसरा स्रोत कुठे त्याच्यापेक्षा नाही. आपण अगोदरच पाहिलं विषयानंदामध्ये. म्हणून हा सच्चित आनंदरूप असलेला आत्मा स्वप्रकाशित आहे, असे लक्षणं आपण अभ्यासिले आहेत आतापर्यंत. संवित कशी आहे? ही नित्य आहे, ही स्वप्रकाश आहे बिलकुल. याचे सगळे लक्षणं या आत्म्याशी जुळतात. म्हणून ही संवित दुसरं तिसरं काही नसून आत्मा आहे. साध्यम सिद्धम, हे संवित आत्मा आहे. आत्म्याची सर्व लक्षणं त्याच्याशी जुळतात म्हणून ही संवितच आत्मा आहे. आता झालं, आत्मा आहे हे आपण सिद्ध करून घेतलं. ती आत्मा आहे, स्वयंप्रकाश रूप आहे, हे आपल्याला कळलं. आता आणखी एक विषय यामध्ये आलेला आहे. आपल्या 2 मिनिटातच होतो, 3-4 मिनिटात अगदी. हा आत्मा माझा परम प्रेमास्पद आहे, असा विषय आहे पुढे आलेला आहे. या स्वामींनी लिहिलेला आहे की मला माझ्या आत्म्यापेक्षा जगात काही प्रिय नाही. कालच बघितलं आपण, काल आणि परवाच्या प्रवचनातही हा विषय आलेला. जगामध्ये जर माझ्या सगळ्यात आवडती गोष्ट कुठली असेल तर माझा आत्मा आहे फक्त. त्या आत्म्यापेक्षा काही जगामध्ये प्रिय नाही. का नाही प्रिय? आत्मा म्हणजे काय? मी स्वतः, बरोबर आहे. मग एकच गोष्टीचं त्याला हे आहे, म्हणजे पुरावा सुद्धा म्हटलं तरी काही हरकत नाही. मी नसावं असं कधीतरी कोणाला वाटते का? झाला आहे विषय, आपण ऐकलाय बरेचदा. मी नसावं म्हणजे माझं नास्तित्व आहे, ते अस्तित्वाच्या विरुद्ध नास्तित्व. मी नसावं असं मला कधीच वाटत नाही. उलट मी असावं याला जर थोडी जरी काही त्याच्या भीती निर्माण झाली ना तर आपली धावपळ सुरू होऊन जाते बिलकुल. या डॉक्टरकडे जा, त्या डॉक्टरकडे जा, ही जी पळापळी आहे की नाही, हे या मूळ प्रेरणेची आहे. मला मी नसावं असं कधीच वाटत नाही. आणि मी नसावं असं या देहाला मी आत्मा मानल्यामुळे हा देह जर राहणार नाही अशी जर मला भीती निर्माण झाली तर या देहाच्या संरक्षणासाठी मी वाटेल ते काय करायला तयार आहे. सगळे प्रॉपर्टी विकून, सगळे ऑपरेशनसाठी लोक पैसे जमा करतात. सगळं आपलं घरदार विकून, लोक दागिने विकून ते कोणते मोठमोठे ऑपरेशन आहे ते करून घ्यायला तयार होतात. कारण काय? मी नसावं हे मला आवडतच नाही. याचा अर्थ सगळ्यात प्रिय मला मीच आहे की नाही. ज्याच्या नास्तित्वाची कल्पना सुद्धा मला त्रासदायक आहे तोच सगळ्यात माझा जास्त आवडीचा विषय असला पाहिजे. परम प्रेमास्पद म्हटलं आहे त्याला. म्हणून माझा आत्मा हा माझ्यासाठी अत्यंत परम प्रेमास्पद असा विषय आहे. इथपर्यंत स्वामींनी त्याला आणून दिलेला आहे या 14 क्रमांकाच्या श्लोकामध्ये. ते याच्यात आता थोडंसं प्रतिबंधाचंही हे आहे. आत्म्याचं मला भान का होत नाही त्याच्याबद्दलचा विचार इथे आहे. हा एवढा सच्चित आनंदरूप आत्मा एवढ्या सामर्थ्यानिशी आहे तर मला भान का होत नाही त्याचा विचार झालेला आहे. प्रतिबंधाचा मागेही झालेला आहे. पण मुख्य त्याच्यामध्ये आहे की माझ्यामध्ये अविद्या नावाचा जो काही एक एलिमेंट आहे, ट्रबल शूटर, अनेक जन्मापासून तो माझ्यासाठी ट्रबल शूटर झालेला आहे. तो सगळ्या प्रकारच्या समस्या त्यांनी आपल्या गाठोडीमध्ये बांधून ठेवल्या आणि त्या मला रोज एक प्रेझेंट देत असतो. त्याचं प्रेझेंट हेच आहे देणं आपल्यासाठी. मी रोज त्याच्या दुकानात वाटी घेऊन जातो. हे माझं दुर्दैव. तर असं हे जे आहे, ही अविद्या खूप मोठा प्रतिबंध करते. मला आत्म्याचं भान का होत नाही तर आत्म्याचं भान न होण्यामध्ये अनादी अविद्या माझ्या अंतःकरणात बसलेली आहे. ही अविद्या, मला त्याचं स्पष्ट भान होत नाही. पुढे जर आला आणखी विषय तर आपण बघूया. आणि याचं भान का होत नाही त्याला यांनी दृष्टांत दिलेला आहे. बघा, आपल्या अंतःकरणात अनंत वासना, हे जे आपल्या पूर्वकर्माच्या ज्या वासना आहेत त्या खूप गर्दी करून असतात. त्यांनी एक शाळेच्या वर्गाचा दृष्टांत दिला स्वामींनी इथे. आपलाच मुलगा, समजा आपण शिक्षक आहोत आणि आपलाच मुलगा आपल्याच वर्गात शिकत आहे आणि ते काही पाठ म्हणत आहे. तर ते पाठ म्हणत असताना असा सर्वसामान्य आवाज येतो जोरजोरात जेव्हा म्हणतात. त्यातला नेमका माझ्या पोराचा आवाज हा आहे हे ओळखायला येत नाही बापाला सुद्धा, तिथे असून सुद्धा. बाप तिथे वर्गात बसलेला आहे आणि सगळे पाठ म्हणून राहिले आणि त्याच्यात पोरगा आहे, परंतु हाच नेमका आवाज माझ्या मुलाचा आहे ओळखायला येत नाही. कारण इतर आवाज त्याच्याबरोबर मिळून गेलेले आहे. हे आत्म्याचं भान त्यासाठी होत नाही. हे इतर गोष्टी खूप जीवानी जे करून ठेवला आहे उपद्रव अनेक मागच्या जन्मामध्ये, त्या उपद्रव त्यांचं मूल्य फार आहे. त्यांचं न्यूसन्स व्हॅल्यू खूप आहे अविद्येला.
त्याचं त्या मूल्यामुळे माझ्या अंतःकरणात खूप वासनांचा थैमान आहे नुसता बिलकुल. त्या वृत्तीचं रूप धारण करायचीच वेळ आहे फक्त की त्याचं सुरू होऊन जातो सगळा खेळ. तर ह्याचं जे आहे याच्यामुळे मला नेमकं त्याचं भान होत नाही आहे, स्पष्ट भान होत नाही, नेमकं भान होत नाही. हे एकमेव कारण आहे. याचा बाकी आणखी स्पष्ट विचार येतपर्यंत त्यांनी करून दिला. आणि पुढे थोडासा एक विषय बदलतो म्हणून आपण आता इथे, आपला वेळही झाला बरोबर, इथे विषयही बदलला, आपण आता इथे थांबूया. म्हणून तत्वविवेकाचं 14 श्लोकापर्यंतचं बऱ्यापैकी थोडक्यात बऱ्यापैकी तपशिलाचा अभ्यास आपण करू शकलो. स्वामींना विनंती करू, त्यांनी त्यांच्या गुरूंना विनंती केली आहे विद्या आणि त्याचा कार्याचा ध्वंस व्हावा. आपण त्यांना विनंती करू की हे अभ्यास पूर्ण झाल्याबरोबर असंच काहीतरी चमत्कार आमच्यासाठी करा, जेणेकरून आम्ही त्या परमात्म्याच्या आनंदामध्ये कायम जीवन जगू शकू. ते निश्चित तथास्तु म्हणतील. इथे थांबूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.